जसा आरंभ नादांचा नभी ओंकार फुलवितो, तसा संस्कार जगण्याचा मनी प्रारंभ रुजवितो. पिलांचे पिटुकले घरटे, कडेवर गगनही खेळते. तसे पंखास उडण्याचे धडे प्रारंभही देते. मुलांचे कोवळे घडणे, कळीचे फूल होताना. तसे प्रारंभ फुलण्याचे संस्कार मनी देते. स्वागतम स्वागतम. मी मनीषा आचार्य, प्रारंभची विश्वस्त. नमस्कार, मी कीर्ती केरकर, प्रारंभची विश्वस्त. आपल्या सर्वांचं संवादकांशी ह्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या आपल्या पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आजच्या आपल्या पाहुण्या प्रसिद्ध निवेदिका, लेखिका, अभिनेत्री आणि मुलाखतकार माननीय मुग्धा गोडबोले रानडे आणि प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना, निवेदिका माननीय रुजुता देशमुख. मी अरुंधतीला विनंती करते की पाहुण्यांचं स्वागत छानसं रोप आणि वारली पेंटिंग केलेली पिशवी देऊन करावं. टीनाला विनंती करते. या वारली पेंटिंग केलेल्या पिशव्यांविषयी थोडक्यात सांगते. आदिवासी पाड्यातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी आम्ही त्यांना कापड, रंग, दोरा असं साहित्य पुरवतो. त्यांच्याजवळ शिलाई मशीन नाही, त्यांना शिलाई मशीनसुद्धा देतो. वारली पेंटिंगचं मोफत प्रशिक्षण दिलं जातं. पिशव्या शिवून वारली पेंटिंग करून घेऊन आम्ही त्या विकतो आणि फक्त साहित्याचा खर्च वजा करून त्या बायकांना त्यांच्या शिलाई रंगकामाचा मोबदला देतो. त्यामधून प्रारंभ 1 रुपयाचाही नफा घेत नाही. प्रारंभ हे सर्व उपक्रम सामाजिक जाणीवेतून विनामूल्य राबवित असते. त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक नियोजनासाठी विविध महोत्सवांचे वर्षभर आयोजन केले जाते. आपण सर्वांनी या पिशव्या जरूर विकत घ्या आणि आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपलाही थोडासा खारीचा वाटा घेऊ द्या. तुम्ही पण घेऊ शकता. रुजुता देशमुख यांचं स्वागत करण्याची मी विनंती करते. अरुंधतीला छानसं रोप आणि आदिवासी पाड्यातील महिलांनी केलेलं वारली पेंटिंग केलेली पिशवी. स्वर्गीय कमल भालेराव स्मरणार्थ संकल्पनात्मक कार्यक्रमाचं हे 14वं वर्ष. पहिली 8 वर्ष आम्ही 1ली ते 10वी आणि खुल्या गटासाठी नाट्यछटा स्पर्धा घेतल्या. नाट्यछटा म्हणजे काय, नाट्यछटा आणि एकपात्रीमधला फरक पुढच्या पिढ्यांना माहीत असावा. नाट्यछटा हा प्रकार लोप पावू नये यासाठी आमचे हे प्रयत्न. त्यानंतर आम्ही जिंकलो हरता हरता, 6 ऋतूंचे 6 सोहळे, त्रिधारा, कवी ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित चांदणे तुझ्या स्मरणाचे, आनंद शोधताना, कवी सुरेश भट यांच्या साहित्यावर आधारित अजूनही चांदरात आहे, कवयित्री इंदिरा संत यांच्या साहित्यावर आधारित झुलता झुलता हसताना, नातं अशा विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रम केले, ज्याचं लेखन डॉक्टर अरुंधती भालेराव, अरुणा वाणी, कीर्ती केरकर आणि आशुतोष भालेराव यांनी केले होते. ज्यांच्या स्मरणार्थ आजचा हा संवादकांशी हा कार्यक्रम सादर होतो आहे त्या स्वर्गीय कमल भालेराव म्हणजे अरुंधतीच्या सासूबाई. अतिशय आनंदी, प्रसन्न आणि दिलखुलास व्यक्तिमत्व. मराठवाड्यामध्ये रंगमंचावर अभिनय करणाऱ्या त्या पहिल्या स्त्री कलाकार आहेत. ज्या काळात महिला रंगमंचावर काम करत नसत तेव्हा शर्ट पॅन्ट अशा पुरुषी पेहरावात नाटकांमध्ये काम करून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. औरंगाबादमधील श्रेयनगर भागात घरी राहणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करून अभिनयाची ओळख करून देत नाटकाच्या माध्यमातून त्यांना रंगमंचावर आणलं. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. SB महाविद्यालयामध्ये हॉस्टेल वॉर्डन म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचा अतिशय दरारा होता.
समाजवादी विचारसरणीच्या कमलताईंचा स्वभाव अगदी गोड आणि प्रेमळ, त्यामुळे अनेक माणसं त्यांनी जोडली होती. प्रसिद्ध मराठी साहित्यिक, समीक्षक, टीकाकार, दैनिक लोकमतमध्ये कलगीतुरा नावाचे स्तंभलेखन करणारे प्राध्यापक चंद्रकांत भालेराव ह्यांच्या त्या पत्नी. एकमेकांना प्रेरक आणि पूरक असं त्यांचं सहजीवन होतं. एकदा टाळ्यांनी त्यांना स्वागत केल्यासारखं करूया. आता प्रारंभची थोडक्यात माहिती. प्रारंभ ही संस्था विना अनुदानित असून मागील 23 वर्षापासून सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. बालमहोत्सव, बालनाट्य महोत्सव, महिला महोत्सव, महिला नाट्य महोत्सव, ज्येष्ठ उत्सव, संकल्पनात्मक कार्यक्रम असे विविध उपक्रम वर्षभर सुरू असतात. निवेदन, कथाकथन, अभिनयातून व्यक्तिमत्व विकास अशा वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या जातात, ज्यातून अनेक दर्जेदार बालनाट्य आणि महिलांनी अभिनीत नाटकांची निर्मिती झाली आहे. सामाजिक कार्यात आजी आजोबा कट्टा हा आमचा प्रकल्प वर्षभर नियमितपणे एका वृद्धाश्रमात आमचे सदस्य भेट देऊन तेथील आजी आजोबांचे कीर्तन, भजन, कथाकथन, संगीत अशा विविध कलांच्या माध्यमातून मनोरंजन करतात. तसेच आओ दिया जलाय या सामाजिक प्रकल्पाअंतर्गत वर्षभर नियमितपणे एका अनाथाश्रमात जाऊन मुलांना गाणी, गोष्टी, नृत्य, टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे अशा विविध कलांचे मोफत प्रशिक्षण आम्ही देतो. आपले सणवार, साजरे केले जाणारे विविध दिवस, त्यांचे महत्त्व त्यांना सांगतो. श्लोक, स्तोत्र शिकवली जातात. या दोन्ही प्रकल्पांच्या आमच्या समन्वयिका आहेत गीतांजली जोशी शहा. घरकाम करणाऱ्या, वीटभट्टी कामगार आणि हातावर पोट असणाऱ्या महिलांसाठी गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने कॅन्सर अवेअरनेस आणि टेस्टिंग कॅम्प्सचं आयोजन आम्ही करतो. तज्ज्ञ डॉक्टर्सद्वारे त्यांची अंतर्गत तपासणी, ब्रेस्ट चेकिंग, पॅप स्मिअर, CA-125 अशा कॅन्सर रिलेटेड वेगवेगळ्या चाचण्या करण्यात येतात आणि ज्यांना सोनोग्राफी, मॅमोग्राफीची गरज असेल त्यांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये पुढील तपासणीसाठी पाठवलं जातं, ज्याचा संपूर्ण खर्च प्रारंभ करतं. अरुंधतीच्या संकल्पनेतून साकारलेला आमचा शैक्षणिक उपक्रम आहे हसत खेळत शिक्षण, अर्थात शिक्षण करूया सोपे. अरुंधतीने तयार केलेल्या ह्या अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित असलेले आमचे शिक्षक हा उपक्रम राबवतात. ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या 180 शाळांमधील 16,000 विद्यार्थ्यांना आतापर्यंत ह्या अंतर्गत मार्गदर्शन मिळाले आहे. बेस्ट NGO इन महाराष्ट्र हा पुरस्कार प्रारंभला गोवा येथे 2022 साली प्रदान करण्यात आला आहे. आणि आता आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पहिल्या पाहुण्या, त्यांच्याविषयी थोडक्यात परिचय. पहिल्या पाहुण्या आहेत अभिनेत्री, निवेदिका, लेखिका, मुलाखतकार मुग्धा गोडबोले रानडे. नावाप्रमाणेच व्यक्तिमत्व असलेल्या मुग्धाताई सायकॉलॉजीमध्ये MA असून त्यांनी ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केले आहे. त्यांच्या मालिकांमधून अभिनयाची सुरुवात प्रसिद्ध मालिका आभाळमयापासून झाली. कदाचित, दुसरी गोष्ट, अजूनही बरसात आहे, तुमची मुलगी काय करते, ठिपक्यांची रांगोळी या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका. सेलिब्रेशन, हॅमलेट, खरं खरं सांग, संकेत मिलनाचा या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्यांची आई प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांच्याकडून त्यांना लेखनाचा वारसा लाभला. 2013 पासून मुग्धाताई मालिकांचे संवाद लेखन आणि नाट्यबाह्य कार्यक्रमाचे लेखन करतायत. आई कुठे काय करते, होणार सुनमी या घरची, तुमची मुलगी काय करते या आणि अशा कितीतरी त्यांच्या गाजलेल्या मालिका. सहज सोपी भाषा असलेले संवाद असल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीला ह्या मालिका उतरल्याचे हे एक आणखीन महत्त्वाचे कारण. 2023 साली मालिका, चित्रपट, नाटक लेखक संघटनेतर्फे सर्वोत्कृष्ट संवाद लेखनाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित केला गेला. त्यांचे TV मालिका आणि बरंच काही
हे पुस्तकसुद्धा वाचकांना भावलं आणि त्यांचं वाचन व्रत नावाचं एक दर्जेदार पॉडकास्ट सुरू झालं आहे, ज्यात त्या एका लेखकाचं आणि त्यांच्या एका पुस्तकाविषयी अत्यंत मोजक्या पण नेमक्या शब्दात ओळख करून देतात आणि त्याच पुस्तकातली एखादी कथा किंवा लेखाचं प्रभावीपणे वाचन करतात. वाचकांना या निमित्ताने नवीन पुस्तकांची ओळख होते. तसेच आरपार नावाचं एक आणखीन पॉडकास्ट त्यांचं आहे, ज्यात विविध क्षेत्रातल्या नावाजलेल्या व्यक्तींना आपल्या सहज, सुंदर आणि ओघवत्या शैलीत नेमके प्रश्न विचारून पाहुण्यांना बोलतं करतात. एक आणखीन पॉडकास्ट जे आपल्या दुसऱ्या लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा देशमुख ज्या पाहुण्या आहेत त्या दोघींनी मिळून सुरू केलं आहे, ते म्हणजे आणि अल्पकाळातच ते लोकप्रियसुद्धा झालं, ते म्हणजे अगोबाई होच की. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून रोजच्या दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या महत्त्वाच्या पण लक्षात न येणाऱ्या गोष्टी, दोष म्हणूया, खूप सहजपणे आपल्यासमोर ठेवतात. ह्यात ना शेवटी एक खूप छान गोष्ट असते की पॉडकास्ट शेअर करा म्हणताना तुमच्या आसपास अशी व्यक्ती असेलच, त्यांना नक्की पाठवा बरं का. बघणाऱ्याला असं वाटतं मी नाही रे बाबा त्यातली, आणि मग ना हळूच लक्षात येतं, अरे आपल्यात ते थोडासा दोष आहे. हे म्हणजे कडू औषध मधात घोळून दिल्यासारखं वाटतं खरंच. मुग्धाताई, तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. बरं, सॉरी. आजच्या दुसऱ्या पाहुण्या आहेत लोकप्रिय अभिनेत्री, मुलाखतकार, निवेदिका, नृत्यांगना ऋजुता देशमुख. आपल्या नावाला न्याय देणाऱ्या ऋजुताताई इंग्रजी साहित्यात पदवीधर आहेत. त्यांनी वयाच्या 8व्या वर्षीच रंगमंचावर पाऊल ठेवलं. कळत नकळत या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आणि अनेकांची मनं जिंकली. त्यानंतर मानसी, जाऊ नको दूर बाबा, 36 गुणी जोडी, तू माझा सांगाती, आनंदी हे जग सारे, लग्नानंतर होईलच प्रेम, अशा लोकप्रिय मालिकातून त्या आपल्याला भेटत राहिल्या. राजा शिवछत्रपतीमधल्या सईबाईंची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. शाहीर ह्या मालिकेचं दिग्दर्शनसुद्धा त्यांनी केलं आहे. फॅमिली हा चित्रपट त्यांच्या नावावर आहे. वन्स मोर, खरं खरं सांग, हे त्यांची काही गाजलेली नाटकं. आणि आता अगोबाई होच की ह्या पॉडकास्टमधून त्या आपल्याला दिसतात. ऋजुता, तुमचे पण खूप खूप स्वागत. आपल्या दोन्ही पाहुण्यांना अधिक जाणून घ्यायची आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यांना बोलतं करणार आहेत प्रारंभच्या संचालिका आणि संस्थापिका डॉक्टर अरुंधती भालेराव. आणि आता थोडक्यात त्यांचा परिचय. प्रारंभचे सगळे उपक्रम ज्यांच्या संकल्पनेतून साकार होतात त्या आहेत प्रारंभच्या संचालिका आणि संस्थापिका डॉक्टर अरुंधती भालेराव. या विदर्भातील वर्धा येथून 25 वर्षापूर्वी ठाण्यात वास्तव्यात आल्या आणि ठाणेकर झाल्यात. नागपूर विद्यापीठातून BA, औरंगाबाद येथून बॅचलर आणि मास्टर्स ऑफ ड्रॅमॅटिक्स, चेंबूर कॉम्प्रेहेन्सिव्ह कॉलेज ऑफ एज्युकेशन इथून BEd, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथून चिल्ड्रन्स थिएटरमध्ये PhD, MA इन सायकोलॉजी, अशा 6 पदव्या आत्तापर्यंत त्यांनी मिळवल्या आहेत. ह्यापैकी 3 पदव्या BEd, PhD आणि MA सायकोलॉजी ह्या त्यांनी लग्नानंतर प्राप्त केल्या आहेत, हे विशेष. केंद्रीय मानव अधिकार आयोग वृद्धाश्रम कोअर कमिटीच्या त्या मेंबर आहेत. MSRDC याच्या मेंबर आहेत. फिल्म सेन्सॉर बोर्ड ज्युरी मेंबर आहेत. मुंबई आकाशवाणीच्या त्या BI आर्टिस्ट असून जर्नलिझमचा कोर्स केला आहे. स्थानिक CBSE शाळेत समन्वयिकेची धुरिका 9 वर्षे समर्थपणे त्यांनी सांभाळली आहे. ठाणे केबल वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. मोटिवेशनल स्पीकर म्हणून अनेक ठिकाणी ते आमंत्रित असतात. मुलाखतकार आणि निवेदिका म्हणून ते आपल्याला सुपरिचित आहेतच. सध्या सह्याद्री वाहिनीवर उद्योजकांची बाराखडी ह्या दर शनिवारी रात्री 8:30 वाजता प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात मुलाखतकार म्हणून आपण त्यांना बघतो.
त्या आधीची तिचे आकाश पेलताना ही 52 भागांची सह्याद्रीवरील मालिका तुम्ही पाहिली असेलच. आणि लवकरच सह्याद्री वाहिनीवरच एक मालिका सुरू होणार आहे, ज्यामध्ये सुद्धा त्यांनी घेतलेल्या मुलाखती आपण बघणार आहोत. महाराष्ट्र राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या सुकाणू समितीवर राज्यपालांकडून त्यांची नियुक्ती झाली आहे. AB इव्हेंट्स अँड मॅनेजमेंट तसंच भालेराव इव्हेंट्स अँड मॅनेजमेंट ह्यासुद्धा त्यांनी सुरू केलेल्या कंपनीज. पितांबरी विशाखा कमिटीच्या त्या चेअरपर्सनसुद्धा आहेत. अशी विविध महत्त्वाची पदं त्या लीलया सांभाळतात. ठाणे नवदुर्गा, ठाणे गौरव, ठाणे कलारत्न, ठाणे नगररत्न, ठाणे महानगरपालिकेचा स्त्री सन्मान पुरस्कार, लोकमत सखी सन्मान, जनादेश, बोल्ड अवॉर्ड मुलुंड, आर्ट बिट्स फाउंडेशन पुणेचा गुरुगौरव पुरस्कार, जनकवी पी सावळाराम पुरस्कार, पुण्याचा सृजन सखी पुरस्कार आणि इंटरनॅशनल ब्रिलियन्स अवॉर्ड 2022, मल्टी टॅलेंटेड फेस ऑफ द इयर हे व असे अनेक पुरस्कार त्यांना आजवर मिळाले आहेत. सर्वाधिक प्रायोगिक नाट्य प्रयोगांच्या महिला दिग्दर्शिका म्हणून त्यांच्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. आणि आता आपण मुलाखतीला सुरुवात करणार आहोत, पण तत्पूर्वी काही महत्त्वाच्या सूचना पटापट सांगते. प्रारंभ संस्था विना अनुदानित आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. आम्ही करीत असलेल्या सामाजिक कामासाठी आपण स्वेच्छेने मदत करू शकता. दानपेटी काउंटरवर आहे. फक्त ₹1000 भरून प्रारंभचे वार्षिक सभासद आपण होऊ शकता. फॉर्म्स त्यासाठी जे काउंटरवर ठेवलेले आहेत त्याची आपल्याला रिसीट मिळेल. संस्थेकडे ATG हे प्रमाणपत्र आहे. आपण संस्थेला दिल्या देणगी आपल्याला रिसीट मिळणार आहे. कॅश किंवा स्कॅनरद्वारे आपण देणगी देऊ शकता आणि सभासद फीसुद्धा भरू शकता. डॉक्टर अरुंधती भालेराव लिखित आनंद कूळ हे पुस्तक विक्रीसाठी काउंटरवर उपलब्ध आहे. छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद कसा मिळवायचा हे छान पद्धतीने सांगितले आहे, ज्याला आपण सुद्धा रिलेट करतो. तसेच झुंज माझी कॅन्सरशी हे स्वर्गीय कुंदा ठोंबरे जे अरुंधतीच्या आईने लिहिलेले आणि अरुंधतीने संकलित केलेले पुस्तक हे सुद्धा विक्रीसाठी ठेवलेले आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून आलेली रक्कम तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयाला दिली जाते. तेव्हा जरूर ही पुस्तकं विकत घ्या आणि आपला अभिप्राय कळवा. आदिवासी महिलांनी शिवून रंगवलेल्या पिशव्या काउंटरवर विक्रीसाठी आहेत, ज्याची किंमत फक्त ₹120 आहे. आपण ह्या पिशव्या खरेदी करून सामाजिक जाण जपूया, ज्याची या महिलांना मदत होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक 5 नोव्हेंबर रोजी महिला महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धा ह्याच ऑडिटोरियममध्ये होणार आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस वितरण दिनांक 8 नोव्हेंबर रोजी आयलिफ बँक्वेट हॉल आरमॉल ठाणे येथे संपन्न होईल. त्याच्या सूचना, वर्तमानपत्रात जाहिरात सगळं नित्य नेमाप्रमाणे आपल्यापर्यंत पोचेलच. पण तरी आत्ताच्या कार्यक्रमात पण या महिला महोत्सवाची आपण नक्की नोंद घ्यावी. हा महिला महोत्सव वयवर्षे 18 पासून पुढील वयोगटातल्या सर्व महिलांसाठी विनामूल्य असतो. नेहमीप्रमाणेच आपला भरघोस प्रतिसाद असेल याची खात्री आहे. वर्षभर सुरू असणाऱ्या आमच्या विविध उपक्रमांमध्ये वय वर्ष 25 ते 60 या वयोगटातील कोणालाही स्वेच्छेने व्हॉलंटियर म्हणून काम करायचं असेल तर आपली नावं एंट्रन्स काउंटर टेबलवर फोन नंबर, वय, पत्ता यासहित नोंद करावी. प्रारंभच्या फेसबुक पेजला आणि www.prarambhkalaacademy.com ह्या वेबसाईटला जरूर भेट द्या. आणि आता पुढील सूत्र अरुंधतीकडे. सगळ्यांनी आपला मोबाईल मात्र तेवढा स्विच ऑफ किंवा सायलेंटवर ठेवा ही विनंती. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मनीषा आणि कीर्ती. थँक्यू सो मच. नमस्कार. कमल भालेराव स्मृती कार्यक्रमाचं यंदाचं हे 14वं वर्ष. मराठवाड्यातल्या पहिल्या स्त्री कलावंत माझ्या सासूबाई कैलासवासी कमल भालेराव यांना वंदन करून आजच्या गप्पांना आपण सुरुवात करणार आहोत. माझ्याबरोबर आहेत 2 अत्यंत गुणी अभिनेत्री, संवादिका, कानाच्या कार्यक्रमाचं नावच आहे संवाद संवादकांशी. त्यामुळे या 2 गुणी संवादिका, गुणी अभिनेत्री आणि सगळ्यात पहिल्यांदा 2 उत्तम व्यक्ती
माझ्याबरोबर आहेत. अर्थातच मुग्धा गोडबोले रानडे आणि रुजुता देशमुख. प्रसिद्धीची फार हाव न करता प्रसिद्धीपासून थोडंसं लांब राहून आपलं जे काही काम आपल्या वाट्याला आलेलं आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे करणाऱ्या ह्या 2 गुणी अभिनेत्री. मुग्धा अभिनेत्री, संवादिका, सूत्रसंचालिका आणि लेखिकासुद्धा. आणि रुजुता उत्तम नृत्यांगना, संवादिका आणि अभिनेत्री. प्रसिद्धीपासून लांब असल्या तरी हल्ली मात्र त्या जरा रील वगैरे करायला लागल्यात, कारण काळाची गरज ओळखून त्यांना ते करणं आवश्यक आहे. परंतु त्याच्यात सुद्धा आचकट विचकट चाळे न करता, वेडेवाकडे अंगविक्षेप न करता, भडक कपडे न घालता जे काही त्या करतायत ते अतिशय गोंडस आणि गोड वाटत आहे. तुम्ही बघत असालच त्यांचे रील्स. सातत्याने त्या दोघी एकत्रित रील करताना बघून मलाच आनंद होतो की चला, नवीन तंत्रज्ञानाशी या मुली जोडून घेत आहेत. चित्रपट, मालिका, नाटक, रंगमंच या माध्यमातून आपण सातत्याने यांना भेटतोय. परंतु व्यक्ती म्हणून त्यांची झालेली जडणघडण, त्यांचा संघर्ष, त्यांच्या प्रेरणा, त्यांचं आत्मभान आणि माणूस म्हणून त्यांचा हा जो घडलेला आहे, मला वाटतं हा जाणून घेण्यामध्ये आपल्याला जास्त रस असणार आहे. कारण त्यांनी कुठले चित्रपट केले, कुठल्या मालिका केल्या, कुठले पॉडकास्ट आहेत, हे सगळं सगळ्यांना माहिती आहे आणि आत्ताच निवेदिकांनी सुद्धा सांगितलं. त्यामुळे त्याच्यात मी फारशी अडकणार नाही. परंतु त्यांचा हा जो हटके प्रवास आहे, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ऐकू येतात. त्यात ह्या दोघींनी गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, हे जे काही त्या वावरतात आणि लीलया वावरतात, त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेण्यामध्ये मला वाटतं माझ्यासकट तुम्हाला सुद्धा नक्कीच रस असणार आहे. आणि म्हणूनच मी काही प्रश्न जे आहेत ते दोघींनाही समान विचारणार आहे, कारण दोघींचाही प्रवास हा समांतर आहे. एका वाटेने जाणारा असला, समांतर असला तरी शेवटी तो एका बिंदूला जोडणार आहे. आणि त्यामुळे दोघी स्वतंत्र अशा व्यक्ती आहेत, स्वतंत्र असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणूनच काही प्रश्न हे समानच दोघींनाही विचारणार आहे. त्यामुळे आता मी फारशी प्रस्तावनेमध्ये न अडकता त्यांचं बालपण कसं होतं, जडणघडण त्यांची कशी झाली, त्यांच्या कुटुंबातलं वातावरण कसं होतं, हे सुरुवातीला आपण जाणून घेऊया. मला वाटतं आपण सुरुवात करूया मुग्धापासून. मुग्धा, तुझ्यापासून करूया सुरुवात. समांतर मालिकेत आम्ही दोघींनी एकत्र काम केलंच होतं. बघा, आम्ही बरोबर क्ल्यू दिला तुम्हाला. बहिणी होतो आम्ही त्याच्यात. आणि रेग्युलर लाईफमध्ये त्या बहिणींसारख्याच असतात. हो, तुझ्याकडनं आम्हाला कळत न कळत मध्येही आम्ही बहिणी होतो. प्रवास माझा पुण्यात सुरू झाला. दोघींसाठी सांगते. आम्हा दोघींमध्ये मी बहुतेक जास्त बोलते, त्याच्यामुळे तू जास्त बोलत असावी आणि ही जास्त हसत असावी. हो ना? कारण रुजुता एकदा हसायला लागली की ती थांबतच नाही. खूप वेळा हसते, पण ही हसायला लागली की थांबत नाही आणि ही नको तिथे हसते. बघा, असा एक फरक आहे. हो, म्हणजे मगासपासून मला खूप वेळा हिच्याकडे बघावंसं वाटत होतं. ती मुद्दाम टाळत नाहीये तिच्याकडे, कारण मी नजरेला नजर भिडली की ती हसायला लागणार आहे. त्यामुळे तर आम्ही दोघी पुण्याच्या आहोत. मी पुण्यात डेक्कन जिमखान्यावर गरवारे शाळा, फर्ग्युसन कॉलेज अशा ह्याच्यात होते. मी सायन्स स्टुडंट होते. का मी सायकोलॉजी शिकले असं लोकांना वाटतं मला माहीत नाही. मला आनंदच होतो त्या गोष्टीचा असं लोकांना वाटतं. गंभीर चेहरा आणि व्यक्तिमत्व पाहून कदाचित लोकांना वाटत असेल. तटस्थ अशी तुझी एक व्यक्तिमत्व आहे ना तुझं. त्यामुळे मी खरं तर केमिस्ट्री मध्ये मास्टर्स केलं. हे कळल्यावर तर म्हणजे वेगळं काहीतरी वाटलं पाहिजे माझ्याबद्दल, पण नाही, रसायन आहे असं वाटतं. हां. आणि मग मी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा करायला लागले. माझ्या घरी वातावरण अत्यंत शैक्षणिक होतं. माझी आई मंगला गोडबोले लेखिका आहे. माझ्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय होता. माझे वडील मुंबई IIT मधले इंजिनियर आहेत, MTech आहेत. त्यामुळे खूप शैक्षणिक वातावरण. 7 पिढ्यांमध्ये कोणीही अभिनयाच्या वाट्याला वगैरे जाण्याचा प्रश्नच नव्हता. आणि तीच अपेक्षा होती मुलांकडनं सुद्धा की त्यांनी मानेवर खडा ठेवून अभ्यास करावा, वेळच्या वेळी परीक्षा द्याव्यात वगैरे वगैरे.
पण थोडीशी आईची चूक अशी झाली की मी शाळेत असताना त्यांनी गॅदरिंगसाठी नाटकं लिहायला सुरुवात केली आणि मग ती करायला लागले मी, म्हणजे स्टेजवर करायचे आणि मग त्यातली गंमत आणि गोडी कळली आणि मग चटक लागली. आणि मग मी जेव्हा पुरुषोत्तम करायला गेले तेव्हा सोनाली कुलकर्णी, म्हणजे सिनियर सोनाली कुलकर्णीनी लिहिलेलं नाटक आणि बसवलेलं, ती माझी पहिली दिग्दर्शिका. त्यामुळे अर्थातच एका वेगळ्या आणि जास्त गांभीर्याने नाटकाकडे बघणाऱ्या ग्रुपशी माझा परिचय झाला. संदेश कुलकर्णी, अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी वगैरे वगैरे. त्यामुळे जरी आपल्याला याच्यात फक्त मज्जा वाटत असली तरीसुद्धा त्याच्यापेक्षा वेगळा काहीतरी आनंद यातनं मिळतो किंवा शिकावंसं वाटतं असं वाटत होतं. आणि माझ्या सुदैवाने मला घरबसल्या बऱ्यापैकी ऑफर्स यायला लागल्या आणि त्याच सुमाराला झी मराठी, म्हणजे तेव्हा अल्फा मराठी होतं, सारखे प्रायव्हेट चॅनल्स आले, दूरदर्शनच्या व्यतिरिक्तचे चॅनल्स आले. आणि मग असं झालं की त्यावेळेला ना भरणा खूप झाला एकदम, लोकांना खूप नवीन चेहरे हवे होते. त्यात संधी मिळणं सोपं होतं पण त्यात पाय रोवून उभं राहणं कठीण होतं कारण खूप जण आली एकदम, स्पर्धा खूप वाढली. पण माझ्या सुदैवानी पुन्हा एकदा, आणि मी बरेचदा कदाचित माझ्या सुदैवानी असं म्हणेन, कारण मला असं खरंच प्रामाणिकपणे वाटतं की या क्षेत्रात संधी मिळण्यासाठी विशेषतः तुम्ही सुदैवी असण्याची गरज असते. आणि त्यानंतर विनय आपट्यांकडनं मला आभाळमायासाठी विचारलं, त्याआधी संगीत कुलकर्णींकडनं थरार नावाच्या एका मालिकेसाठी विचारलं. मग असं एक टप्पा आला की आता मुंबईत जाऊन राहण्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण पुणे मुंबई काही काळ मी केलं. पुण्यात मी भूमिका नावाच्या एका मालिकेचं शूटिंग करत होते आणि मुंबईत आभाळमाया सुरू होतं. त्यामुळे मग रोज पुणे मुंबई प्रवास, घरी काही फार पसंत नव्हतं. त्यामुळे मग मी त्यांना असं सांगितलं होतं की मी ही एक मालिका मला विचारली आहे तर करते आणि मग मी त्याच्यानंतर परत येऊन परत माझं शिक्षण करीन, मग शहाण्या मुलीसारखं लग्न करीन वगैरे वगैरे. पण तसं काही झालं नाही कारण मला एका पाठोपाठ एक कामं खूप मिळत गेली. त्यामुळे मग मी राहिले आणि मग आता जवळजवळ 1999 साली मी मुंबईत आले. 98-99 पासून मी काम करते, तर 25-26-27 वर्ष झाली आता. आणि मग वेड्या मुलीसारखी कामच करत राहिली आणि शहाण्या मुलीसारखं लग्न केलं. हो, लग्नालाही आता माझ्या 21 वर्ष झाली. आणि नवरा माझा मुंबईतला, म्हणजे आहे तो पुण्याचा, पण तोही माझ्या आधीच मुंबईत आलेला होता. त्यामुळे आम्ही मुंबईतच बस्तान बसवलं. मुलगी माझी आता 19 वर्षाची आहे. युजली करिअर करताना राहण्याचा जो प्रश्न असतो तोही आपोआपच सुटला. हा, मी खूप त्या बाबतीत शहाणी होते, म्हणजे मी बरोबर तसंच बरोबर नेम धरला होतास. तशीच माणसं मी निवडली. रुजुता, तुझं बालपण, तुझी जडणघडण, घरातलं वातावरण आणि हिच्याकडे जसं मुलांनी मानेवर खडा ठेवून अभ्यास करावा असं जे काही होतं तसं तुझ्याकडे कसं होतं? एक्झॅक्ट अपोजिट आहे. मानेवर खडा ठेवून प्रयोग करावेत असं होतं तिच्याकडे. करेक्ट. आमच्याकडे जास्ती वेळ अभ्यास केला तर ओरडा बसायचा की एवढा वेळ जा बाहेर फिरायला, अशी परिस्थिती आमच्या घरी होती. कारण माझं बालपण नाटकातच झालं आहे. खरं तर बऱ्याच जणांना माहिती असण्याची शक्यता आहे. आई वडील माझे अविनाश देशमुख, स्वाती देशमुख, त्यांची पुण्यात नाट्यसंस्था आहे सीमांत नावाची. वडील आता हयात नाहीत, पण त्यामुळे लहानपणापासून घरात रिहर्सल्स, नाटक हेच बघत मी मोठी झाली आहे. त्यामुळे पहिल्यांदा जी उभी राहिले ती रायगडाला जेव्हा जागे ते नाटक वडील करत होते आणि जो राजाराम करत होता मुलगा, तो त्याची शाळेतून परवानगी नाही मिळाली आणि खूप मोठा दौरा होता आणि माझे वडीलच प्रोड्युसर, दिग्दर्शक आणि महाराजांचा रोलही तेच करायचे. तर मोहन जोशी तेव्हा आमच्याकडे संभाजी राजांचा रोल करायचे आणि मी सतत इकडून तिकडे फिरत असायचे. सगळं पाठ होतं, नाटक कळायचं काही नाही. कानेटकरांची भाषा ऐतिहासिक कळायचं काही नाही, पण पाठ सगळं होतं. तेव्हा मोहन काकांनी माझ्या वडिलांना असं सांगितलं की ही इकडे तिकडे फिरत असे, हिचं सगळं पाठ आहे, हिला उभं कर, दौरा कॅन्सल करू नकोस. अशी मी नाटकात उभी राहिले 2 दिवसात. त्या 2 दिवसात वडिलांनी खरंच नीट पाठ आहे का आणि नीट बोलतीये का, भाषा कशी आहे, आणि मुख्य म्हणजे इमोशन्स मला त्या 2 दिवसात शिकवले. कारण रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये शेवट राजाराम करतो आणि तो जर इमोशनल झाला नाही तर नाटक वर चढत नाही. त्यामुळे इमोशन्स कसे पोचवायचे, खरं रडायचं कसं किंवा भासवायचं कसं, आभास कसा निर्माण करायचा, हे सगळं किती मी 7-8 वर्षांची असेन, काय कळलं मला माहीत नाही,
पण चांगलं काम केलं मी. खरं खरं रडून पण दाखवलं. हो हो. आणि पहिला प्रयोग कराडला केला मी आणि त्याच्यानंतर मी 700-800 प्रयोग तरी राजाराम केला. आणि मग बालकलाकार म्हणून 3 चित्रपट केले. अर्थातच नाटकाचं काम बघून मोहन काकांनाही काम भयंकर आवडलं होतं, त्यामुळे मग 3 चित्रपट केले. त्यामुळे तेव्हाच बहुतेक सगळ्यांना माहिती होतं की ही याच क्षेत्रात काम करेल. आणि ते खरं झालं. हां. सगळ्यांना एक उत्सुकता असते, म्हणजे मला सुद्धा आहे, की जेव्हा पहिल्यांदा एखादं शूट आपण करायला जातो, थोडीशी एक्साइटमेंट असत असेल की आता कसं कॅमेरा आहे ते आणि ग्लॅमर ते सगळं, त्याची एक आपल्याला ओढ असतेच. पहिल्या शूटचा, अगदी पहिलं शूट, काही अनुभव, किस्सा, गंमत आठवते का? पहिल्यांदा मी कॅमेरासमोर उभी राहिले थरार नावाच्या एका मालिकेसाठी. तुम्हाला कदाचित आठवत असेल, माझ्या पिढीतल्या लोकांना अल्फा मराठी तेव्हा होतं आणि ही थरार नावाची जी मालिका होती ती तेव्हा आठवड्यातनं एकदाच असायची. तर झालं असं होतं की इरावती लागू नावाची जी एक अभिनेत्री आहे ती तो रोल करणार होती. त्याच्या गोष्टी होत्या आणि पहिली जी त्याची गोष्ट होती ती 11 भागांची होती, म्हणजे 11 आठवडे ती चालणार होती. आणि अविनाश नारकर, सुनील, शरद पोंक्षे, यतीन कार्यकर त्याच्यात ऑफिसर होता आणि जयवंत वाड्या काका, अशी सगळी मंडळी होती त्यामध्ये. आणि इरावती लागू काम करणार होती आणि काही कारणाने म्हणजे ते युनिट सगळं पुण्यात आलं होतं आणि सोमवारचा दिवस होता आणि बुधवारपासून शूटिंग सुरू होणार होतं आणि इरावती लागूचं काहीतरी कारणाने ते कॅन्सल झालं. काय झालं मला नक्की माहीत नाही, पण त्यांनी पुण्यात थोडीशी चौकशी केली की आम्हाला अशा अशा वर्णनाची एक मुलगी हवी आहे, तर कोणाच्या ओळखीची आहे का, माहितीची आहे का, ऑडिशन्स घ्यायला बोलवा वगैरे वगैरे. तर पुरुषोत्तम मी तेव्हा करत होते, त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीतरी माझं नाव सांगितलं. मग त्यांचा मला तेव्हा काय मोबाईल्स वगैरेही नव्हते, घरच्याच फोनवर फोन आला होता. मी, माझी एक मैत्रीण राधिका हर्षे, अशा आम्ही 4-5 जणी तिथे गेलो. म्हणजे त्यांनी काय आमच्या ग्रुपमधल्या सगळ्यांचे नंबर्स दिले होते, तर आम्ही सगळेच गेलो होतो. आणि मग अभय परांजपे लेखक, पुढे वादळवाट वगैरे सारख्या फार सुंदर मालिका लिहिल्या, तर अभय परांजपे, नितीन वैद्य तेव्हा चॅनल हेड होते, नितीन वैद्य आणि अल्फाचे, आणि संगीत कुलकर्णी, असे 3 जण होते. ते किती 2-5 मिनटं माझ्याशी बोलले आणि मला ते म्हणाले की कसं काय, तू करू शकशील का बुधवारपासून शूटिंग, पुण्यातच आहे. तर मी म्हटलं हां करू शकीन. तेव्हा माझं ग्रॅज्युएशन जस्ट झालं होतं, म्हणजे इनफॅक्ट माझं ग्रॅज्युएशन झालं होतं आणि त्याचा रिझल्ट लागून पुढे काय वगैरे ह्या सगळ्या चर्चांपर्यंत मी येत होते. तर मला असं वाटलं की हां ठीक आहे, पुण्यातल्या पुण्यातच करायचं आहे, तर हरकत नाही, करूया. अशा यानी म्हणजे मी अक्षरशः मी म्हटलं तसं की आज माझं बोलणं झालं आणि मी परवापासून जायलाही लागले. कपडे माझे स्वतःचे, तेव्हा आम्ही खूप काळ आमचे स्वतःचेच कपडे वापरायचो, त्यामुळे माझे स्वतःचे कपडे आणि पुण्याच्या पर्वतीच्या इथे कुठेतरी त्याचं शूटिंग होतं. आणि पहिला शॉट होता, मी कुठली तरी एक मोठी गाडी चालवते आणि त्या एका डोंगरावरनं मी अशी गाडी चालवत चालवत वर जाते असं होतं. आणि मला भयंकर ड्रायव्हिंग आवडतं, अजूनही आवडतं. आणि लहानपणी आमच्याकडे एक मारुती ओमनी होती आणि मी 15व्या वर्षापासून माझ्या बाबांना माहितीही नव्हतं मी गाडी चालवायला लागली. आणि ते झोपलेले वगैरे असताना मी गाडी काढून हळूच चक्कर मारून यायचे, इतकी मला क्रेज होती ड्रायव्हिंगची. म्हणजे कोणीच शिकवलं नव्हतं मला, पण मला यायचं. तर त्यांनी मला विचारलं गाडी चालवशील का, म्हटलं हां चालवीन. आणि मग मी ती चालवली आणि मग घरी आल्यावर संध्याकाळी आईला सांगितलं की आज गाडी चालवण्याचा शॉट झाला. तर आई मला म्हणाली की माझं नशीब तुला कोणी विमान चालवेल का असं विचारत नाही, कारण तू त्यालाही हो म्हणशील आणि चालवशील. तर असा तो पहिला माझा शॉट होता. आणि आविदादा होते, अविनाश नारकर, तर ते लांबून बघत होते सगळं, यतीन होता. आणि मी इतकी तेव्हा म्हणजे माझी कोणाशीच ओळख नाही, काहीच माहीत नाही, काही या क्षेत्राचा संबंध नाही, काय शॉट म्हणजे घेतात ते सांगतायत त्याप्रमाणे मी करत होते. तर आविदादांनी रात्री मला म्हणजे जरा बोलवलं आणि म्हणजे जनरल 5 मिनटं गप्पा मारल्या, कारण आमचे खूप सीन्स होते त्याच्यात पुढे. आणि ती काहीतरी अशी गोष्ट होती की ते मला फसवतात, म्हणजे मी त्यांच्याशी प्रेमात पडून लग्न करते आणि ते मला फसवतात आणि असं काहीतरी बरंच होतं. ते सस्पेन्स थ्रिलर होता ना, कारण तो यतीन कार्यकर पोलीस ऑफिसर होता. तर असं जवळजवळ एक मुलाखत घेतल्यासारखी त्या सगळ्यांनी माझी, तर मला वाटलं बहुतेक हे रॅगिंग करतायत, म्हणजे एक नवीन मुलगी आली आहे तर एक जरा गंमत करून बघू. पण तसं नाही, ते सगळे खूप माझ्याशी सिन्सिअरली आणि चांगलं वागले. आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते की आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये जे पहिले अनुभव येतात ते चांगले असले तर आपल्याला त्या क्षेत्राविषयीचं आपलं मत चांगलं होतं. तसं माझं झालं. मी खूप उशिरा, म्हणजे मी 21-22 वर्षाची होते जेव्हा मी हे सगळं करायला लागले. पण मला ती सगळी माणसं, संगीत कुलकर्णी, ह्या सगळ्यांनी इतकं छान
समजून घेतलं किंवा प्रोत्साहन दिलं. पण ज्यांची गाडी होती त्यांना ती सुरक्षित मिळाली ना? हो, मिळाली. त्यांना गाडी मिळाली. म्हणजे त्याच्यानंतर आणि मी बरीच वर्ष काम करते त्या अर्थी कोणी थांबवलं नसतं. म्हणजे त्यांनी खरं विचार केला की हिलाच ठेवूया का गाडीवर आता. आणि हा प्रश्न त्यांनी मला आधी नव्हता विचारला बरं का. म्हणजे आता मला कसं मी जर त्यांना म्हणाले असते की नाही मला येत गाडी तर काय केलं असतं त्यांनी, घेतलं त्यांनी कदाचित. पण हे आधी नव्हतं माहिती त्यांना. तिथे त्यांनी मला, आणि मोठी गाडी होती ग कुठली तरी, कारण अशी मी खूप श्रीमंताची मुलगी वगैरे असं काहीतरी होतं, तर त्यांनी एक हातात हे दिली की चालव. म्हटलं हा ठीक आहे बघू काय, गाडी तर चालवायची. अशा प्रकारे ही तुझी पहिली आठवण आहे. तेव्हापासून माझी गाडी सुरू झाली. अभिनय क्षेत्रातली ही गाडी सुरू झाली आणि आईबाबांनाही कळलं की मुलगी गाडी परस्पर चालवायला शिकलेली आहे आणि चांगली चालवते, कुठेही ठोकून न आणता. रजुता, तुझी पहिल्या शूटची आठवण सांग ना आम्हाला. अवघड आहे आठवणं, कारण बालकलाकार म्हणून काम केलं, त्यामुळे लहानपणी मी फारच बिनधास्त होते. कशाच ऍक्च्युली अजूनही आहे. बरोबर आहे. नंतर तिने बिनधास्त मध्ये काम पण केलं. चंद्रकांत कुलकर्णींच्या बिनधास्त मध्ये मी काम केलं. हो, त्यामुळे लहानपणी जेव्हा मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला तेव्हा ना मला कॅमेराची भीती वाटली ना मला लाइटिंगची भीती वाटली. आजूबाजूला मी मोहन काका होते माझ्यावर, मोहन जोशी, उषा नाडकर्णी होत्या, अलका कुबल यांचं लहानपण केलं होतं मी चित्रपटात, नशीबवान नावाचा चित्रपट. कोल्हापूरला तेव्हा शूटिंग चालायची, त्यामुळे कोल्हापूरला गेलो होतो. माझा भाऊ माझ्याबरोबर होता काळजी घ्यायला. पण आठवण त्या शूटची अशी आहे की शॉट संपल्यावर आम्ही सगळे पत्ते खेळायचो. कारण लहान होते त्यामुळे मज्जा काय होती की एकदा हे संपलं की आम्ही जाऊन सगळे पत्ते खेळणार आहोत. त्यामुळे ती एक आठवण आहे. पण तेव्हा मला सगळ्यांनी, आशा काळे होत्या, त्या सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि तेव्हा ते खूप कौतुक करायचे आणि मला असं वाटायचं की काय एवढं कौतुक करतायत. तर बहुतेक मी खूप जास्ती कॅमेरा फ्रेंडली होते, कॉन्शियस नव्हते. स्टेज करून आलेले असल्यामुळे बोलण्याची भीती नव्हती, डायलॉग्स पाठ करण्याची भीती नव्हती, कशाचीच भीती नव्हती. त्यामुळे अत्यंत सुपर कम्फर्टेबली मी शूट करायचे, त्यामुळे कौतुक खूप व्हायचं. पण त्यामुळे असं काही किस्सा घडलाय, भीती वाटली आहे असं काही शहाण्या मुलीसारखं मला जरा इन जनरलच कमी भीती वाटते बहुतेक. म्हणजे कॅमेराच घाबरत असेल एखादा किंवा इतर माणसंही. हो ना. तुम्ही जेव्हा मुलाखतकार किंवा संवादिका म्हणून प्रवास सुरू केला, अगदी पहिली मुलाखत, आता हे नको म्हणू की नाही गो मला आठवत खूप झालेत वगैरे, नाही, पहिली मुलाखतकार किंवा संवादिका म्हणून तुझा पहिला अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. निश्चित ती आठवण आहे. पहिल्यांदा मी केलं ते म्हणजे मानसी नावाचा कार्यक्रम. मानसी येस. तर राणी गुणाजी, मी आणि राणी गुणाजी. आणि त्याच्या आधी मी कधीच निवेदिका म्हणून काम केलेलं नव्हतं आणि मला भीती बसली होती. कुठल्या तरी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये मी निवेदन केलं होतं आणि अत्यंत चुकीची नावं मी घेतली होती मोठ्या मोठ्या कलाकारांची. काय तिथे मला झालं होतं मला माहीत नाही. आणि ती जी भीती बसली तेव्हापासून मी निवेदन बंद केलं होतं की नाही अवॉर्ड फंक्शन. तुला वैजयंती आपटेंनी विचारलं. हो. तर तेव्हा, आणि ते सुद्धा विनय काकांनी, म्हणजे विनय काकांनी सांगितलं हे तू करणार आहेस म्हटल्यावर काय त्यांच्या पुढे काय बोलणार. मी मुंबईत पहिल्यांदा आले तेव्हा त्यांच्याबरोबर मी नाटक केलं अभिनेत्री नावाचं. त्यामुळे अदबिनीच, विनय काकांसमोर सगळेच अदबिनी वागायचे आणि त्यांचं ऐकावंच लागायचं सगळ्यांना, पण ते प्रेमापोटीही करायचे. त्यामुळे मानसी हा पहिला कार्यक्रम जेव्हा त्यांनी मला विचारला वगैरे दूरच करायला सांगितला तेव्हा मी विनय काकांशी तर हे बोलू नाही शकणार, पण मी वहिनींशी बोलले होते की वैजू वहिनी म्हणजे विनय काकांच्या पत्नी, ज्या कार्यक्रमाच्या निर्मात्या होत्या, वैजयंती आपटे. तर त्यांना मी म्हटलं होतं की हे मला नाही जमणार आहे, कारण मला भीती वाटते आणि हा माझा पिंडच नाही आहे. मी अभिनय करणारी आहे, मला डायलॉग्स मिळतात, मी बोलते, हेच मला नाही जमणार. तरीसुद्धा मला ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं की अगं तू एकटी नाही आहेस, राणी गुणाजी आहे तुझ्याबरोबर. बरं, दोघी तिथे भेटल्यावर ती अनेक वर्षांच्या गॅपनी काम करणार होती, त्यामुळे ती प्रचंड घाबरलेली होती. म्हणजे कोणी कोणाला हिंमत द्यायची हेच कळत नव्हतं आम्हाला. म्हणजे ती मला म्हणाली, रुजुता तू आहेस ना,
म्हटलं राणी मी ऑलरेडी घाबरली आहे आणि मला हे करावं लागणार आहे, कारण विनय काकांनी सांगितलं, त्यांना नाही म्हणण्याची हिंमत नाही माझ्यात. पण विनय सरांनी आम्हाला बसवलं, सांगितलं नाही नाही तुम्हाला जमणार आहे, काही होत नाही वगैरे असं करून. खूप भीतीने तेव्हा पहिल्यांदा मला कॅमेरा फेस करण्याची भीती बसली की कॅमेराशी बोलायचं आहे, निवेदन करायचं आहे, पण ते प्रेक्षकांना असं वाटलं पाहिजे की आम्ही त्यांच्याशी बोलतोय. ती एक वेगळी नॅक आहे, कारण मानसी पहिली होती ना तशी. त्याच्यानंतर खूप जणांना ते एक रोडमॅप मिळतो ना तो, आणि मानसी पहिली होती. ते कार्यक्रम भरपूर भाग झाले त्याचे आणि खूप लोकांना आवडायची, महिलांना आवडायची. आय थिंक दुपारच्या वेळेला लागायची, पुरुषांनाही आवडायची. खूप प्रेमपत्र यायची रुजुताला. तेव्हा एवढे चॅनल्सही नव्हते, तिला प्रेमपत्रही मला वाटतं खूप यायचे. अल्फा मराठीवरच, आणि अल्फा मराठीच होतं तेव्हा, आणि खूप चॅनल्स नव्हते, त्यामुळे तुमची चलती होती. पण भीतीनी, पहिल्यांदा भीतीनी सुरुवात केली, पण मग हळूहळू विनय सरांनीच आम्हाला कम्फर्टेबल केलं. आम्ही दोघी एकमेकींबरोबर कम्फर्टेबल झालो आणि मग रुळलो. आणि मग प्रेक्षकांना मानसी हा कार्यक्रम आवडत गेला की त्यांना सांगावं लागलं आता थोड्या घाबरा, जरा गप्प बसा. खूप बोलायचो आम्ही दोघी. मग हे संवादिका म्हणून किंवा मुलाखतकार म्हणून एखाद्या कार्यक्रमाचा अभ्यास मुग्ध तू कशी करतेस ग? कशी तयारी करते? आता तर गुगल आणि हे सगळं सोपं झालंय, पण बरेच वेळा गुगल खूप फसवतो. जसं मला त्यांना फसवलं की या सायकोलॉजिस्ट तसं गुगल खूप फसवतो. तर एक प्रॉपर असा अभ्यास तू कसा करतेस? शक्यतोवर मी कुणातरी जवळच्या एखाद दोन माणसांची माहिती काढून त्यांच्याशी बोलते. म्हणजे आता जर मला रुजुताची मुलाखत घ्यायची असेल तर रुजुताची चांगली मैत्रीण एक दोघी जणी ज्या माझ्या, म्हणजे मी कुठून तरी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते, अशांना गाठून मी त्यांच्याकडनं इनसाईड स्टोरीज थोड्याशा जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आणि युज्युअली मुलाखत घेण्याच्या आदल्या दिवशी माझा एक तासभर तरी फोन होतो त्या व्यक्तीशी. कारण काय आहे, मला असं वाटतं की तिथे बोलून काही आपल्याला कोणाला अडचणीत आणायचं नसतं. उगाच काहीतरी आपण एखादा प्रश्न विचारणार ज्याचं उत्तर त्या माणसाला तिथे कॅमेरासमोर द्यायला अवघडल्यासारखं होईल. तर असं काही आपल्याला काही त्याच्यातनं सनसनाटी निर्माण करायची नाही आहे. त्या माणसाचा प्रवास कळावा लोकांना आणि त्याच्यातल्या चांगल्या बाजू लोकांसमोर याव्यात ही आपली इच्छा आहे आणि ही प्रामाणिकपणे इच्छा आहे. माझ्या मनात त्या व्यक्तीबद्दल अनेक प्रश्न असतात आणि मला ते खूप पडतात. म्हणजे मी आत्ता तुझी 1-2 तासाची मुलाखत घेऊ शकीन, कारण मला प्रश्न पडतात की तू कसं केलं असशील हे काम, तू कशी संस्था सुरू केलीस, तू इतकी वर्ष काय तुला अडचणी आल्या, हेच प्रश्न मी विचारते. अर्थात थोडीशी इनसाईड माहिती असावी लागते, कारण कसं होतं अलीकडे विशेषतः पॉडकास्ट किंवा मुलाखतींचे कार्यक्रम खूप असल्यामुळे बरेचदा ना लोकांची उत्तरं दिलेली असतात. आता त्याच्यापेक्षा वेगळं काही बोललं जात नाही. बरेचदा बऱ्याच गोष्टी ऑलरेडी प्रेक्षकांना माहिती असतात. पण म्हणजे आता अनिता दातेची जेव्हा मी मुलाखत घेतली उदाहरणार्थ, तेव्हा मला असं झालं की अनिताकडे काय आहे आता जे ती कुठेच बोलली नसेल. मग मी तिच्या 1-2 नाशिकमधल्या वगैरे मैत्रिणींचे कॉन्टॅक्ट्स मिळवून त्यांच्याशी बोलले. तर अनिता दाते जवळजवळ 7वी-8वीत असल्यापासून नोकरी करून तिने संपूर्णपणे स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतः केला. आणि ही गोष्ट फार कमी लोकांना, ती कधीच स्वतःहून ते सांगत नाही. पण तो मुद्दा मला मिळाल्यावर मग हे बोलल्यावर मग अनिता खूप बोलली, खूप खुलून बोलली. म्हणजे जे लोकांना माहिती नाहीये ते तू काढून घेतेस. त्यासाठी थोडेसे एक्स्ट्रा प्रयत्न करावे लागतात. पण त्यामुळे त्या माणसाची, जसं मी म्हटलं तसं, की आपल्याला माहीत नसलेली एक बाजू येते जी खूप महत्त्वाची आहे. रादर ती सगळ्यात महत्त्वाची असते. दिसणारी बाजू जी असते ती सगळ्यांना माहितीच असते, त्यात काय विशेष. खरंय. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे मुलाखतकार म्हणून तू कमी बोलतेस आणि मुलाखत देणाऱ्यांना बोलू देतेस, हे पण महत्त्वाचं आहे. आणि मी पण ते पाळण्याचा प्रयत्न करते. पण आज माझ्यावर असं काही बंधन नाही आहे. रुजुता, तू कसा अभ्यास करतेस? आत्ता माझा जो पॉडकास्ट चालू आहे तो अनुरूप विवाह संस्थेनी निर्माण केलेला आहे. पुण्याच्या अनुरूप विवाह संस्थेला 50 वर्ष झाली. त्यानिमित्ताने 50 जोडप्यांची मुलाखत घेणार आहोत आम्ही. तर वेगळेपणा माझ्याही मनात असतो अशा करता की भरपूर मुलाखती होतात, लोकांना सगळं माहिती असतं. मग मी काय करते, त्यांच्या झालेल्या मुलाखती बघते आणि मग त्याच्या पुढून मी सुरुवात करते, किंवा त्याच्यात न झालेल्या गोष्टीमधल्या
बिटवीन द लाईन्स म्हणतो तशा आयुष्यात अनेक मधल्या गोष्टी असतात. बऱ्याच वेळा मग मी सुरुवात अशी करते की तुमच्याविषयी तुम्ही कसे प्रेमात पडलात आणि कसं हे आम्हाला माहिती आहे, आता मला वेगळा अँगल सांगा, कसं भांडता ते सांगा, कसं भांडता किंवा तुम्ही कसं जुळवून घेता, कसे फायनान्सेस काही मग जे ते जोडपं खुललं की मग पुढचे प्रश्न आपोआप सुचत जातात. पहिल्यांदा ते त्यांना कम्फर्टेबल करणं हे मला खूप कधी कधी फक्त आमच्याच क्षेत्रातल्या जोडपी नसतात, काही जोडपी अशी असतात जी बाहेरचीही असतात, वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलेली असतात, त्यांना बोलतं करणं हेही एक मोठी जबाबदारी असते. त्यांना कॅमेरा म्हणल्यावर किंवा असं माईक इथे लावला आहे तर त्यांना भीती वाटायला लागते. सो त्यांना कम्फर्टेबल करणं की घाबरू नका, गप्पा मारूया वगैरे, यात मी जास्ती माझी एनर्जी लावते. आणि मग ते एकदा कम्फर्टेबल झाले की मग पुढचे प्रश्न सुचत जातात. आणि तू इतकी बिनधास्त असते की त्यांची फजिती झाली तरी तू हसत असते, त्यामुळे तेही बिनधास्त होतात. खूप छान असतो द अनुरूप शो. आणि तुझं आरपार ही आरपार जाते लोकांच्या आणि त्यांच्यातल्या आरपार गोष्टी आपल्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवते सुद्धा. करिअर, संसार, आपल्याला असलेल्या अनेक जबाबदाऱ्या आणि तुझं विविध क्षेत्रातलं काम, ह्याच्यामध्ये तू वेळेचं व्यवस्थापन कसं करतेस? ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की टॅलेंट, तुमचा कामाच्या बाबतीतला फोकस, या सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाची ती टाईम मॅनेजमेंट आहे. ती जमली की पहिली गोष्ट काय होते की आपण मनाने जास्त स्पष्ट होतो. आणि मी ह्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे. माझ्याकडे दुसऱ्या दिवसाची माझी सुरुवात आदल्या दिवशी संध्याकाळपासून होते, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जर आपण विचार केला की आज मी दिवसभर काय करणार आहे तर बाय देन इट्स टू लेट, असं मला वाटतं. त्यामुळे माझी सुरुवात मनाने साधारण आदल्या दिवशी संध्याकाळी सुरू झालेली असते की उद्या आपल्याला दिवसभर काय काय करायचं आहे, मग ते आपण काय क्रमाने करणार आहोत. मी छोट्या 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 नोट्स काढून ठेवते, फ्रीजवर सुद्धा मॅग्नेटनी वगैरे लिहिलेलं असतं, पण त्यांनी मला क्लॅरिटी मिळते, विसरायला होत नाहीत छोट्या छोट्या गोष्टी. आणि मला असं वाटतं की तुम्हाला जर एका वेळेला 3-4 वेगवेगळ्या प्रकारची कामं करायची असतील तर त्याला ती स्पष्टता हीच सगळ्यात महत्त्वाची. आणि मग त्याच्यात प्रायोरिटी असते का? निश्चित. की अरुंधतीला शेवटी फोन करायचा, रुजुताला पहिला करायचा आहे, अशी काही प्रायोरिटी लिस्ट असते? हो. तुझ्याकडे पाहिल्यानंतर ना असं वाटतं की सकाळी 6 ते 7 व्यायाम, 7 ते 8 वॉकला, असं एक शिस्तीत तू राहत असशील, आहे का असं? मला ओळखणाऱ्या सर्व माणसांना म्हणजे मी सायकोलॉजिस्ट आहे असं वाटतं, मी शिस्तीची असेल असं वाटतं. म्हणजे माझं नशीब, माझा नवरा आत्ता इथे कुठेही बसलेला नाही. नाही, मी शिस्तीची फार नाही आहे खरं सांगायचं तर. पण परत मी तेच म्हणते की काहीतरी एक फॉलो केल्याशिवाय ना, किंवा काहीतरी त्या निमित्ताने, कारण कोणाला आवडत नाही अरुंधती मजा करायला, टाइमपास करायला, आळस करायला, उशिरा उठायला आणि मजा नको काही नको, आपण हे सगळ्यांना आवडतं. म्हणजे का नाही आवडणार ना. फक्त माझा प्रॉब्लेम काय आहे की माझं फार वेळ त्या गोष्टींमध्येही मन रमत नाही. मी जरा थोडीशी, आमच्या दोघींमध्ये तो एक खूप मोठा फरक आहे की मी जरा एकूणच अस्थिर, चंचल आणि धक्काच आहे हा मला. नाही, खरंच आहे. म्हणजे ही चेहऱ्यावर जाऊ नका. ही खूपच जास्त शांत आणि विचारी आहे. मी खूपच अस्वस्थ आणि रेस्टलेस व्यक्ती आहे. त्याच्यामुळे मला हे झालं, चला आता ह्याच्यानंतर हे, आता ह्याच्यानंतर हे, असं खूप मला मेडिटेशन करणं ही भयंकर अवघड गोष्ट असते माझ्यासाठी. तर त्यामुळे तू म्हणतेस तसं ती शिस्त आवडत नाही मला, पण मला ती फॉलो करावी लागते, कारण तू विविध स्तरावर काम करते, त्याशिवाय होऊ नाही शकत. रुजुता, तू वेळेचं व्यवस्थापन कसं करतेस? मी शिस्तीची आहे मी, आणि मला माझ्या कुटुंबाची प्रचंड प्रमाणात साथ आहे. त्यामुळे मला घरचं काही टेन्शनच नसतं. माझी सासू खमकी माझ्या बरोबरीने असते, माझा नवरा, सासरे आता नाही आहेत, पण एकूणात जे स्त्रीला खूप तासांचं काम करण्यासाठी जो बॅकअप लागतो तो माझ्याकडे प्रचंड आहे. त्यामुळे मी असं म्हणते की मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य आहे मला.
उत्तम सासू सासरे लाभलेले आहेत आणि ते या क्षेत्रात काम करण्यासाठी, कारण मी बऱ्यापैकी टेलिव्हिजन केलेलं आहे त्यामुळे मी 13 तास बाहेर असते घराच्या, 13 तास कामाचे, 1-1 तास अलीकडे पलीकडे प्रवासाचे. म्हणजे मुलगी लहान होती तेव्हा ती झोपलेली असताना मी बाहेर पडायचे आणि घरी आल्यावर ती झोपलेली असायची. अशा परिस्थितीत जर मी काम करत असीन तर माझी सासू असल्याशिवाय शक्यच नाही. त्यामुळे मी कायम म्हणते की ते तिघं आहेत माझ्या पाठीशी म्हणून सगळं होऊ शकलं आहे. बाकी शिस्तीची म्हणजे मी माझं खाणं पिणं, कुटुंबाचं खाणं पिणं ह्या बाबतीत जरा जागरूक आहेत. काळजी घेते. आणि मुलीच्या बाबतीत म्हणाल तर क्वालिटी टाईमवर माझा खूप जास्ती विश्वास होता, कारण मी खूप जास्ती बाहेर असण्यामुळे जो मी वेळ देते तो किती महत्त्वाचा आहे, तो वेळ मी तिच्यासाठी काय करते आणि तिला किती महत्त्व देते ह्याच्यावर जास्ती भर होता. आणि आज आता ती 21 वर्षांची आहे तर असं वाटतंय की जमलंय बहुतेक मला. नाही, पण एक मला अगदी खरंच सांगावं असं वाटतं, म्हणजे ही खूप हिच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे की रुजुता ना खूप त्या क्षणात जगणारी व्यक्ती आहे. आज आता इथे हे करायचं आहे म्हटल्यावर तिचा 100% फोकस त्याच्यावर असतो. आणि हे मी म्हणजे आम्ही दोघी जेव्हा त्या अगबाई होचकीचं शूटिंग करायला भेटतो तेव्हा मी ती दारात आल्यापासून इकडच्या तिकडच्या इतक्या गोष्टी बोलत असते आणि ती सतत मला ओढून परत तुझ्या कामावर. हो, खूप ओरडा खाते. मग मला वाटतं ही ना ब्लेस्ड चाइल्ड पण आहे बघ ना. लहानपणी वडिलांचं प्रोडक्शन, घरातच तिला बाल कलाकार म्हणून संधी मिळणं, नंतर विनय काकांनी तिच्याकडे स्वतःहून चालत येणं आणि एकूण इतके उत्तम सासू सासरे मिळणं आणि नवराही आणि आता मुलगी पण तिकडे येणारच आहे मी. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की पूर्वीच्या काळी मालिकांमधनं जेव्हा चॅनल्सचा सुळसुळाट नव्हता तेव्हा स्त्रीची प्रतिमा खूप छान छान मालिका होऊन गेल्या, फार वेगळ्या पद्धतीने दाखवली जायची. आता स्त्रीची प्रतिमा जेव्हा दाखवली जाते, मी तर फार कमी सिरियल बघते, पण जे काही मी ऐकत असते की कधी सासू सुनेला विष देते, कधी सून सासूला विष देते. ह्या सगळ्या प्रकारामध्ये स्त्रीचं सशक्तीकरण माध्यमांमधनं दाखवलं जात आहे असं तुला वाटतं का? की तिची अधोगती होताना दिसते असं तुला वाटतं? कारण तू एक लेखिका आहे, अनेक मालिकांचं तू संवाद लेखन करते, त्यावेळेला तुला हे कितपत चॅलेंजिंग वाटतं स्त्रीची प्रतिमा लोकांसमोर दाखवणं? आता ना तुम्ही नवरात्रीतले एपिसोड्स बघा, प्रत्येक सिरियलमध्ये ती जी हिरोईन असेल ती हातात त्रिशूळ धरून उभी राहील. कारण आपल्याकडे ती इमेज तशी झाली आहे. बापरे, हा खूप मोठा विषय आहे. नाही, पण हा फार मला महत्त्वाचा वाटतोय विषय, कारण सतत कोणीतरी म्हणजे बायकाच एकमेकींचा सतत सूड घेतानाच का दाखवल्या जातात? म्हणजे आता काळ खूप बदललाय. आता सासू, हो, आणि अगं सासू सुना आता आई आहे की सासू आहे ओळखू येत नाही, इतकी छान नाती त्यांच्यामध्ये आता दिसतात. म्हणजे ही सून आहे की मुलगी आहे हे कळत नाही. अशा ह्याच्यात सतत एकमेकींची सूड घेत असतात. तर थोडंसं मी शक्य तितकं संक्षिप्त पद्धतीने याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते. आपण असं म्हणूया की साधारणपणे 1998-99 पासून दूरदर्शनच्या व्यतिरिक्त हे प्रायव्हेट चॅनल्स आपल्याकडे सुरू झाले आणि अचानकपणे जिथे आपण रोज संध्याकाळी 7:30 किंवा 8 वाजता एक श्वेतांबरा किंवा एक चिमणराव गुंड्या सारख्या मालिका बघत होतो, तिथे आपण अचानकपणे दिवसात 4-4, 5-5 मालिका बघायला लागलो किमान. तेव्हा 1-2च चॅनल्स होते. ETV होता आणि तारा सुरू झाला पण तो पुढे चालला नाही. अल्फा मराठी होता ज्याचा झी झाला पुढे. त्यावेळेला चॅनल TRP वगैरे असा काही प्रकार नव्हता. तेव्हाचे ज्या मालिका होत्या म्हणजे आभाळमाया असेल, वादळवाट असेल, त्यांचे लेखक हे त्याच्या आधीच्या पिढीच्या लेखकांवर किंवा त्या साहित्यावर पोचलेले होते. त्यामुळे ती पिढीच संपूर्णपणे वेगळी होती, प्रेक्षकांची पिढी वेगळी होती. ज्याला आपण फर्स्ट जनरेशन रीडर्स म्हणतो तसे त्यावेळेचे सगळे फर्स्ट जनरेशन व्ह्युअर्स होते. त्याच्या आधी लोकांच्या घरोघरी TV सुद्धा नसायचे इतक्या मोठ्या प्रमाणात. अल्फा मराठी सुरुवातीला आला तेव्हा तो पेड चॅनल होता, तुम्हाला तो बघण्यासाठी पैसे द्यावे लागत होते.
मध्यमवर्गीय शहरांमधल्या कुटुंबांमध्ये हे टी व्ही किंवा हे चॅनल्स यायला लागले होते. खेड्यापाड्यामध्ये तोपर्यंत ते आलेले नव्हते. फ्री टू एअर चॅनल्स झाले तेव्हा ते खेड्यापाड्यात दिसायला लागले. मी नेहमी असं म्हणते की मालिका हे क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये संध्याकाळी 7-7:30 वाजता जेव्हा तुम्ही टी व्ही लावता तेव्हा त्याच्यात जी मालिका तुम्ही बघता ती मालिका माझ्या घरात बघितली जाते त्याच वेळेला. ती मालिका मलबार हिलमधल्या एखाद्या बंगल्यात त्याच वेळेला दिसते. ती कुठल्या तरी बार्शी किंवा त्याच्याही पेक्षा आतमधल्या खेड्यात गावात त्याच वेळेला दिसते. ती मुंबईतल्या चाळीत त्याच वेळेला दिसते. ती झोपडपट्टीत दिसते. ती हॉस्टेल्समध्ये दिसते. ती जगात कुठेही त्यावेळेला ती मालिका दिसते. आता प्रश्न काय आहे की जेव्हा तुम्हाला एकच गोष्ट इतक्या मोठ्या ऑडियन्सला प्लीज करणारी करावी लागते तेव्हा तिचा लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटर शोधावा लागतो. जसं जगात सगळीकडे व्हॅनिला आईस्क्रीम जनरली खाल्लं जातं तसं जगात सगळीकडे काही विषय, काही नाती, काही प्रश्न हे युनिव्हर्सल आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर कुठल्याही संस्कृतीत, कुठल्याही इकॉनॉमिक क्लासमध्ये, कुठल्याही सोशल क्लासमध्ये नवरा बायकोच्या नात्यामध्ये आलेली तिसरी व्यक्ती ही त्रासदायकच असते. मग तुम्ही कितीही मॉडर्न असा, तुम्ही कितीही वैचारिकदृष्ट्या पुढारलेले असा, नवऱ्याला बायको व्यतिरिक्त कोणीतरी एक बाई आवडते हे त्या बाईला दुःखदच असतं. तिची रिॲक्शन बदलते. आता एखादी पुढारलेली वैचारिक किंवा खूप अभ्यासू प्रगल्भ स्त्री कदाचित आदळापट करणार नाही, भांडी फोडणार नाही, नवऱ्याला त्याच्या अंगावर धावून जाणार नाही, ती आबोला धरेल. या व्यतिरिक्त म्हणजे या उलट एखादी नळावर भांडणारी, असं मी एक उदाहरण म्हणून देते, मला अजिबात त्यांच्याविषयी असं काही बोलायचं नाही, ती खूप बाई आदळापट करेल, तिची रिॲक्शन बदलेल. प्रश्न त्रासदायकच आहे. सासू सून हे नातं हे कॉम्प्लिकेटेडच आहे. आपल्याला, मी नेहमीच असं म्हणते की आपण 1% प्रेक्षकांपैकी एक आहोत ज्यांच्या घरांमध्ये खूप छान वातावरण असतं. आपल्याला जे दिसतं त्याच्या पलीकडे अफाट जग आहे ज्याच्यामध्ये अतिशय कॉम्प्लेक्स प्रश्न असतात जे आपल्यापर्यंत पोचत नाहीत आणि म्हणून ते नाहीच आहेत असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा आई कुठे काय करते सारखी मालिका मी लिहायचे तेव्हा मी तुम्हाला, आता मी इथे दाखवू शकत नाही पण खोटं वाटेल, मला 900 मेसेजेस यायचे. 900 हां, यात अतिशयोक्ती नाही. ज्याच्यामध्ये मोठमोठ्या फॅमिलीजमधल्या बायकांचे मेसेजेस असायचे नावासकट की मी एक्स कुठल्या तरी प्रचंड मोठ्या फॅमिलीतली आहे, माझं माझ्या नवऱ्याशी पटत नाही, त्यांनी मला घराबाहेर घालवलं आहे, ते मला मुलांना भेटू देत नाहीत. मी तुम्हाला कंपनीची नावं देऊन सांगू शकते की कुठल्या तरी बिझनेस कंपनीमध्ये मुलगा दारुडा आहे म्हणून त्याचं लग्न करून देण्यासाठी मंचरसारख्या कुठल्या तरी एका खेड्यातल्या मुलीला लग्न करून घरात आणून बसवलं आहे, कारण त्या पुरुषाची 2 लहान मुलं आहेत जी सांभाळायला कोणीतरी हवं म्हणून सासू सासऱ्यांनी तिला आणून बसवलं आहे. अशा मी असंख्य केसेस सांगू शकते. मला दरवेळेला काय वाटतं की पण मग हे दाखवणं योग्य आहे असं वाटतंय तुला? आता काय होतं की तुम्ही तुमच्या समाज माध्यमामधनं, परत एकदा हा एक विषय झाला. दुसरी गोष्ट, मुग्धा घरातनं बाहेर पडली, मुग्धा या कार्यक्रमाला आली, इथे मुग्धा बोलली, घरी गेली, जेवली, झोपली, हे तुम्ही रोज मालिकेत का बघाल? मुग्धा घरातनं बाहेर पडली, ती खाली आली, तिच्या गाडीचं टायर पंक्चर झालं, मग तिने अरुंधतीला फोन केला, मग अरुंधती चिडली, ती इथे आली, तोपर्यंत रुजुताला ही सॉलिड काहीतरी इथे बाजी मारलेली होती, लोक तिचं कौतुक करत होते आणि मुग्धा जेलस झाली. हा ड्रामा आहे ना, तो दाखवावा लागतो. लोकांना नाट्य लागतं. आणि काय सांगू का, आपण हे मान्य करायला कदाचित घाबरतो पण आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये नाट्य लागतं. आपण नाट्य बघतो, आपण नाट्य बघायला जातो, आपण नाट्य असलेल्या गोष्टींकडे आकर्षित होतो. टेलिव्हिजन ही गोष्ट अशी आहे की ती तुमच्या घराघरात असते, ती फुकट असते, हवं तेव्हा बंद करता येते, सुरू करता येते. त्यातही त्या क्षेत्रात किंवा त्या माध्यमात जेवढी स्पर्धा आहे तेवढी इतर माध्यमांमध्ये कमी असते तुलनेने.
इतर माध्यमांमध्ये तुम्हाला नाटक बघायचं असेल तर तुम्हाला पैसे खर्च करून तिकीट काढून कुठेतरी जाऊन तुमच्या अर्ध्या दिवसाचा तो कार्यक्रम करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला एक चॉईस असतो किंवा निवड असते. तुम्ही विचार करता की हे नाटक मला बघायला आवडेल का, मी याला जाऊ का. टेलिव्हिजन हे माध्यम असं आहे की तुम्ही संध्याकाळी 7:30, 8, 8:30 वाजता जी मालिका बघायला बसता त्यावेळेला घरात कुठेतरी तो टी व्ही लावलेला असतो. तिथेच समोर बसून मुलं अभ्यास करत असतात. आपली एक कुटुंब पद्धती जी आहे तिथे हॉलमध्ये टी व्ही असतो. त्याच्या अवतीभोवती बाकीची माणसं कोणीतरी कुठेतरी फोडणीला टाकत असतं, कुठेतरी कुकरच्या शिट्टीचा आवाज येत असतो, कुठेतरी आजी बसलेली असते, आजोबा पेपर वाचत असतात, आई वडील नोकरी करून आलेले असतात. त्यांना तुम्ही जितका जास्त ड्रामा दाखवाल तितके ते बसून बघणार आहेत. जसं मी म्हटलं तसं की तुम्ही बरं नव्हत्या का आपल्याकडे. म्हणजे शेवटची एपिसोडिक मालिका मीच केली होती, प्रपंच नाही, अंकुर नावाची प्रतिमाताई कुलकर्णींची मालिका. मी आणि कविता लाड त्याच्यामध्ये होतो. ती मालिका बंद पडली 49 एपिसोड्स नंतर, कारण लोकांच्या असं लक्षात यायला लागलं की डेली सोपमधलं नाट्य जास्त बघितलं जातं आहे. दैनंदिन मालिकामध्ये आणि त्याच्यात तुम्ही जेवढं जास्त नाट्य ओताल तेवढं जास्त बघितलं जातं आहे. तिसरी गोष्ट, दर काही वर्षांनी ट्रेंड्स बदलतात इतर सगळ्या माध्यमांप्रमाणे. जेव्हा आपण आभाळमायासारख्या मालिका करत होतो, वादळवाट करत होतो, तेव्हा मला असं वाटतं की दूरदर्शनच्या पलीकडे आपण एक्सटेन्शन म्हणून प्रायव्हेट चॅनल्सकडे बघायला लागलो होतो. त्यातल्या व्यक्तिरेखा या बऱ्यापैकी तुमच्या माझ्या घरात दिसणाऱ्या होत्या. पण त्याच वेळेला हिंदी मालिका सुरू झाल्या. तुम्ही तारा बघायचात, तुम्ही ती कुठली किटी पार्टी बघायचात, कहाणी घर घर की बघायचात. ती संस्कृतीच बडेजावाची आहे. मोठी मोठी घरं, प्रचंड मोठ्या मोठ्या फॅमिलीज, दागदागिने, उत्सवी सगळं. आपली संस्कृती तशी नव्हती. पण मग पुन्हा काय लक्षात यायला लागलं की अरे लोक ते जास्त बघतायत. म्हणजे कदाचित एक रोजचा वरण भात खाल्ल्यानंतर बिर्याणी खायला जशी माणसाला आवडते तसं ते आवडायला लागलंय. आपल्याकडे कुठे होतं झोपेतनं उठल्यानंतर दागदागिने घातलेल्या बायका. आभाळमायामध्ये सुधा जोशीकडे 2, एक हिरवी आणि एक निळी साडी होती. पण त्याच्यानंतर जेव्हा ती नीना कुलकर्णीची सिरियल आली ज्याच्यामध्ये तिने ते नागमोडी नाग वगैरे काढायला सुरुवात केली, तेव्हा तो इन्फ्लुएन्स हिंदी मालिकांचा होता. त्याच्यामुळे कसं होतं की ती 5-7 वर्ष तशी गेली. त्यानंतर एक काळ असा आला होता की जेव्हा सगळ्या मालिका विनोदी असायच्या. प्रश्न कितीही गंभीर असू दे, मालिका विनोदी पाहिजे. मग ती माझ्या नवऱ्याची बायको असली तरी चालेल. म्हणजे पुन्हा एकदा ट्रायंगलच, पण आपण तो प्रेझेंट करतो विनोदी पद्धतीने. मुग्धा, इथे मी तुला म्हणते की जे अस्सल असतं ना, म्हणजे आता अगदी सुधा जोशीकडे 2च साड्या होत्या, तरी आजही ती सुधा जोशी आपल्याला आभाळमायामधली लक्षात आहे. पण तुला एक सांगू का अरुंधती, पुन्हा एकदा माझं या बाबतीतलं थोडं वेगळं मत असं आहे की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात नॉस्टॅल्जिया हा खूप मेजर रोल प्ले करत असतो. नो डाऊट. म्हणजे मी स्वतः आभाळमायाचा भाग होते, रुजुता होती, आमची सगळ्यांची करिअर्स त्या मालिकेने घडवली आहे. पण आभाळमाया सुद्धा पहिल्या वर्षभरानंतर ही सिरियल भरकटते असं म्हणणारी माणसं होती त्या काळातही. किंवा तेव्हा चॅनल नव्हता, TRP नव्हता, तुम्ही अशा पद्धतीने मालिका करा असं सांगणारं कोणी नव्हतं, त्याचा काही अभ्यास होत नव्हता. पण आता एक मालिका जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याच्या मागे एक वेगळी मालिका सुरू असते चॅनल्समध्ये, आणि ती काही संपूर्णपणे मूर्खासारखी नसते. अगं त्यांचा तो अभ्यास असतो, ते मार्केटिंग असतं, ते शोधून काढत असतात, ते ठिकठिकाणी जाऊन लोकांशी बोलत असतात. काय बाबा तुम्हाला बघावं असं वाटतंय, या मालिकेतलं तुम्हाला काय आवडतंय. आम्हाला प्रत्येक सिरियलच्या TRPमध्ये प्रत्येक एपिसोडचा मिनिट आणि मिनिट दिसतो, त्याचा ग्राफ दिसतो, कुणा कलाकारांचे रोल्स लोकांना आवडत आहेत, कुणाचे आवडत नाहीत, हे सगळं आम्हाला दिसतंच तिथे. तू डिनाय कसं करशील. ती गरज आहे आता. त्यामुळे माझी खूप इच्छा आहे अगं की स्त्रीची प्रतिमा आपण अशी दाखवूया, तशी दाखवूया. पण ती आता गरज आहे माध्यमांची, आणि म्हणून ते करावं लागतंय असं तुला वाटतं. हां, म्हणजे काय आहे की ही काही फार आनंदाची गोष्ट निश्चित नाही. आम्हालाही अनेकदा त्याचा उबग येतो, आम्हालाही अनेकदा असं वाटतं की हे वातावरण असं नसलं तर बरं होईल. पण परत एकदा आता हे प्रेक्षकांच्या कोर्टात बॉल टाकण्यासारखं थोडंसं होतं. पण जोपर्यंत तुम्ही बघता आहात तोपर्यंत ते तसं चालू राहणार आहे. तुला काय वाटतं. याचंच एक्सटेन्शन म्हणून जसं मुग्धा म्हणाली की चांगल्या मालिका करण्याचा प्रयत्न ज्यांनी जेव्हा केलाय त्या मालिका लवकर संपलेल्या आहेत.
कारण त्यांना TRP मिळालेला नाही. आणि शेवटी तो बिझनेस आहे चॅनल पॉईंट ऑफ व्ह्यूनी. म्हणजे माझी एक मालिका होती आनंदी हे जगसारे म्हणून, ऑटिस्टिक मुलगी होती माझी, अत्यंत गोड मालिका होती, सोनी मराठीवर होती, वेगळा विषय, आई मुलीची गोष्ट होती आणि चांगली चालली होती. पण सोनी मराठी कोणी बघत नाही फार, ती मालिका कोणी बघत नाही फार. मग त्या मालिकेत सासू सून सुरू केलं त्यांनी. नंतर माझा रोल लवकर संपला, ती आई मरते, मग त्या ऑटिस्टिक मुलीचं काय होतं अशीच गोष्ट होती पुढे. पण मग नंतर मग एक मुलगी आली, मग एक सासू आली, मग किचन ड्रामा सुरू केला आणि थोडा TRP वाढला. इतकं आम्हाला टीमला दुःख झालं की आपण किती वेगळा विषय देण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा ऑटिस्टिक मुलांसाठी काम करणाऱ्या सगळ्या संस्था खुश होत्या आमच्यावर की अशी काहीतरी एक मालिका आली. पण हा मुग्धा म्हणाली तसं आता हा यांचा अभ्यास आहे की काहीतरी तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करता, नाही करत का, पण ते जर बघितलं गेलं नाही. मला असं वाटतं प्रेक्षकांची याच्यात खूप महत्त्वाची भूमिका आहे की काय बघायला हवं आणि काय बघायला नको, जेणेकरून चांगल्या मालिकांना चांगले विषय हाताळणाऱ्या, भले त्याच्यात भडक दागिने नसतील, भडक कपडे नसतील, मेलोड्रामा नसेल, पण ते चांगल्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे, ही आपल्या प्रेक्षकांची सुद्धा एक जबाबदारी आहे आमच्या. आणि यावरनं मला असं वाटतं की त्याचं प्रेशर पेक्षाही आता शहरांमध्ये आणि गावांमध्ये ह्याच्यात कम्पॅरिझनमध्ये खरंच TV जास्ती कुठे बघितला जातो, आवड कुठली जास्ती आहे, हाही मुद्दा येतोच. मला वाटतं की आपण जरी म्हणालं की ही मालिका आम्ही बघणार नाही म्हणून तुम्ही बंद केला TV, तरी ती मालिका बघणारे काही प्रांतात लोक आहेत जे प्रचंड ती मालिका बघतात. त्यामुळे आपण कितीही जबाबदारी घेतली तरीही ती आवड असणारी माणसं आहेत. आता एका वेगळ्या उदाहरण म्हणून सांगू का ती थोडंसं त्याला पुढे फक्त, की जसं 93-94 साली अचानकपणे भारतातल्या अनेक मॉडेल्स मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स व्हायला लागल्या, तर त्याआधी भारतात सुंदर बायका नव्हत्या का? खूप होत्या. पण त्यावेळेला आता हा काही लोकांचा अभ्यास असा आहे की त्यावेळेला तसं का झालं, तर अचानकपणे इंडियन मार्केट कॉस्मेटिक्ससाठी ओपन झालं आणि जास्तीत जास्त प्रमाणात ती इंडियन मार्केटला टार्गेट करून कॉस्मेटिक कंपनीज भारतात व्यवसाय करण्यासाठी आल्या. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी ह्यांना, या बायका हुशार होत्या, सुंदर होत्या, त्यांच्या अगेन्स्ट माझं काही म्हणणं नाही. मुद्दा माझा असा आहे की जेव्हा तुम्हाला ते मार्केट दिसतं तेव्हाच तुम्ही त्याच्यात प्रयत्न करता ना. बरोबर, मागणी तसा पुरवठा होतो. आता एका वेगळ्या प्रश्नाकडे वळते आहे की तुमच्या क्षेत्राबद्दल खूप वेगवेगळ्या प्रकारचं बोललं जातं. तुमच्या क्षेत्रामध्ये बदनामी पण खूप लवकर होते, कोणाची नावं जोडली जातात. ह्याकडे तुम्ही दोघीही कशा बघता? ॲट द सेम टाईम सोशल मीडियाच्या माध्यमातून आता खूप जास्त एक्सपोजर कलाकार स्वतःचं करत असतात, तर तुम्ही दोघी याच्याकडे कसं बघता? तुझ्यापासनं आवडेल. हां, थँक्यू. क्रम बदलल्याबद्दल तुझ्यापासनं आवडेल. माझा अनुभव सांगते. जी सुरुवात तुम्ही केली ती की या क्षेत्रात नाव जोडलं जातं म्हणा किंवा पटकन वाईट बोललं जातं. एकतर पहिली गोष्ट माझं मत असं आहे की आमचं क्षेत्र जास्ती दिसतं म्हणून त्याच्याबद्दल जास्ती बोललं जातं. त्या सगळ्या गोष्टी सगळीकडे होत असतात. ऑफिसेसमध्ये होत नाहीत का, तर होतात, पण मग ते त्यांच्यात ते सॉर्ट करतात. आणि आमचं आता तर बापरे गेल्या 5-6 वर्षात तर इतकं आम्ही पब्लिक झालो आहे सोशल मीडियामुळे. हे जे विविध हँडल झाले त्यांना मुग्धा गोडबोले असं म्हणाल्या आणि मग पुढे काहीच लिहिलेलं नसतं त्याच्यात. तर काही नाही, त्या काय म्हणाल्या ते लिहिलेलं असतं, पण ते टायटल जे क्लिक बेट म्हणतात तसं. तर हे खूप आता भीतीदायक चालू आहे. पण या सगळ्या गोष्टी सगळीकडे चालू असतात आणि त्या आमच्या क्षेत्रातल्या म्हणून त्या जास्ती दिसतात. आता पर्सनली मला असं वाटतं तुम्ही जसं वागता तसं तुम्हाला मिळतं, हा माझा अनुभव. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण मी स्वतः एक अशी आखलेली आहे बॉर्डर, त्याच्या आत कोणी यायचं हे मी ठरवते. आणि नाही मला त्रास झाला, जिथे काही ठिकाणी झाला तिथे मी ती रेग मोठी आखली, त्या एरियात मी कधी परत फिरकलेच नाही.
मग कदाचित मी काम कमी केलं, मग कदाचित मी A-लिस्टर ॲक्टर्समध्ये मी नाही आहे, पण ठीक आहे, माझा संसार छान चालू आहे, माझं घर छान चालू आहे, आय एम ओके. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मी स्वतःला समजावते, कारण ॲक्टर्स खूप इन्सिक्युअर्ड असतात की हे असमाधानी असतात की हे झालं मग मला ते पण पाहिजे, मला ते पण पाहिजे. कलाकार म्हणून निश्चित असावं, पण स्वतः पुरतं की याच्यापेक्षा अजून चांगलं काम मिळालं पाहिजे, पण हिच्यापेक्षा चांगलं काम नाही. माझ्या पुरतं ठीक आहे. जेव्हा तुम्ही अशी इन्सिक्युरिटी तुमच्या आयुष्यात वाढवता तेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य अवघड करता. त्यामुळे हे मी समाधानी आहे. आणि या अशा गोष्टी जिथे घडल्या तिथे मी गेले नाही, पण मग मला तितकी पब्लिसिटी नाही मिळाली. हां, मी हॅपी आहे. मला असं वाटतं अरुंधती, ही सुद्धा एक प्रकारचं ना म्हणजे पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम म्हणतात तसं आहे. या क्षेत्रामध्ये इस पॅकेज में ऐसा ही आएगा असं आहे. कारण ही म्हणाली तसं की हे क्षेत्र असं आहे की तिथे क्लोज प्रॉक्सिमिटी एकतर खूप असते, दौरे असतात, त्याच्यामुळे अशा घटना घडतात. आणि जेव्हा घडतात तेव्हा त्याचा गाजावाजा खूप जास्त होतो. कॉर्पोरेट ह्याच्यात पण होतातच की, आता माझा नवरा कॉर्पोरेट फील्डमध्ये आहे, तर त्याच्याकडेही अशा खूप गोष्टी असतात, पण त्या तितक्या बाहेर येत नाहीत. पण आपण जसं रुजुता म्हणाली तसं की आपण ह्याच्याशी कसं डील करायचं हा ट्रेनिंगचाच भाग आहे. इतर सगळ्या गोष्टी जशा आपण शिकतो तशी ही गोष्टसुद्धा शिकण्याचीच गरज असते की मी कसं या लोकांना लांब ठेवीन. कारण हे अनुभव आम्हाला सगळ्यांना कधी ना कधीतरी आलेलेच असतात, ते काय आपण टाळू शकतच नाही. पण ह्यात आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे आणि कुठून पुढे आपल्याला अंतर ठेवायचं आहे हे आपण अनुभवातनं शिकत जातो. आणि हे ट्रेनिंग या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या मुलींनासुद्धा घ्यावंच लागतं आपलं. आणि ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. म्हणजे ह्याच्यात आपण पण सध्या सोशल मीडियाचं जे खूप जास्त डिमांड आहे तुमच्या क्षेत्रासाठी, त्याबद्दल तुला काय वाटतं? दुधारी तलवार आहे. तुम्हाला सोशल मीडिया 100% आता आपल्या आयुष्यातनं मायनस करूनही चालत नाही. दुसऱ्या बाजूनी जाहिरातींचं आता ते सगळ्यात मोठं माध्यम झालं आहे. तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचं सगळ्यात मोठं माध्यम झालं आहे. सोशल मीडिया जास्त आपल्याकडे यंगस्टर्स वापरतात. म्हणजे आता कसं झालं आहे की टेलिव्हिजन हा 40च्या वरच्या प्रेक्षकांसाठीचं माध्यम समजलं जातं, सोशल मीडिया हे तरुण मुलांचं समजलं जातं. त्यामुळे तुम्ही काय काम करताय हे सोशल मीडियावरती जेव्हा येतं तेव्हा तरुण मुलांना कळतं, कारण ते TV बघत नसतात बहुतेक वेळा. सोशल मीडियावर जे प्रचंड मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा गाजावाजा केला जातो, तो होऊ नये, ट्रोलिंग होऊ नये, पण ते त्या माध्यमाचं कल्चर आहे, त्याला तुम्ही काही नाही करू शकत. बरं, तुम्ही नकार कसा पचवता? म्हणजे खूप ठिकाणी ऑडिशन्स द्यायला कदाचित जावं लागत असेल आणि 3-4 ठिकाणून नकार आला, कसं बघतेस तू नकाराकडे? मी म्हणजे आम्ही दोघीही बहुतेक ॲडसाठी प्रचंड ऑडिशन्स देत आलो आहे पूर्वीपासून. आणि कायम मी 2 प्रोजेक्ट्सच्या मध्ये सुद्धा ॲडच्या ऑडिशन्स देत असते. मला मॅक्सिमम नकार तिथून आला आहे म्हणून मी ॲड्सविषयी बोलते आहे. तर सुरुवातीच्या काळात म्हणजे 99-2000 साली खूप कमी मराठी मुली होत्या ज्या ॲडसाठी ऑडिशन्स द्यायच्या. तेव्हा 100-150-200 ऑडिशन्स दिल्यानंतर एखादी ॲड मिळायची. तिथेच स्कूलिंग झालं असं मला वाटतं. नकार पचवायची तयारी तिथेच माझी झाली की मग मी काय सुरू केलं, ऑडिशन देऊन आले, हे एक काहीतरी आपण एक काम करून आलो, जाऊन चहा करून आले, इतपत त्याच्याकडे बघायचं. मग त्याच्याविषयी मला घरी कोणी विचारलेलंही मी म्हणायचं हा ऑडिशन देऊन आले, काय झालं त्या ऑडिशनचं, काय मग आता काय होणार, हे प्रश्न मला विचारायचे नाहीत आणि मी स्वतःही विचार करायचे नाहीत. हे एक माझं काम होतं, ते मी करून आले. त्याचा पुढे जर फोन आला तर अच्छा ओके, एक पायरी पुढे गेलो आहे आपण, हा विचार करायचा. त्यामुळे जेव्हा करिअरची सुरुवात केली तेव्हाच इतके नकार आले की मग पुढे मला वाटत नाही मला त्याचं काही वाटत गेलं. अर्थात वाईट वाटतं, पण ॲडसाठी नाही, कारण तो तिथे तसा पॅटर्न आहे जो मी ॲक्सेप्ट केला आहे. आमच्या इथे मालिका, नाटक, फिल्मच्या ठिकाणी थोडंसं असं वाटतं की अरे यार, हे मला करायचं होतं, हे मला नाही मिळालं, पण ठीक आहे, ज्याला मिळालं त्याचं चांगलं होऊ देत. पण त्याच्याकडे पॉझिटिव्हली तुम्ही जर बघितलं नाही ना तर तुम्हाला प्रचंड त्रास होईल, कारण आमच्याकडे खूप नकार पचवावा लागतो.
तू कशी बघतेस नकाराकडे? अगं काय झालंय, मी तसं आता गेली काही वर्ष प्रत्यक्ष टेलिव्हिजनवर काम खूप कमी करते. अभिनय लिखाणाकडे जास्त माझं. मी येणारच आहे की एक लेखिका आणि 2 मालिका, ते मी येणार आहे तिकडे. हो, कसं बॅलन्स करते ते? इकडचे डायलॉग तिकडे, तिकडचे इकडे, असे काही सरमिसळ होते का? कारण दोघांची वेगळी डिमांड, पॅरलल दोन्हींचं लिखाण, कसं ते सुचतं कसं तुला इतकं सगळं पटपट? का आता आपल्या आजूबाजूला रोजच्या दिवसात एक 20-25 माणसं असतात, वेगळी कॅरेक्टर्स असतात. ती पण कुठे सरमिसळ करतो नावांची त्यांच्या? ती सगळी कॅरेक्टर्सच असतात. वी शुड क्लॅप फॉर हर. तर त्यामुळे आता गेल्या काही वर्षात असं झालंय की नकार पचवण्याची फार वेळ माझ्यावर येत नाही, कारण मी तेवढं प्रोॲक्टिव्हली काम करत नाही, म्हणजे अभिनय करत नाही. पूर्वी जसं रुजुता म्हणाली तसं खूपच नकार. एकतर अगं मला माझ्या उंचीला कोणी हिरोच मिळायचा नाही. मला पण अपोजिट आहे आमच्या उंचीचा प्रॉब्लेम. त्यामुळे मला असे फोन यायचे की तुझी उंची किती आहे ग? काय 5-6? आज ग जाऊ देत असं. म्हणजे हिरो मिळत नाहीत म्हणून माझे कित्येक रोल्स गेलेले आहेत. आता ह्याला मी काय करू? पण असा नकार येतो आणि तो न पचवून जाशील कुठे? पचवावे तर लागतातच. पचवावे लागतील आणि पुन्हा त्या क्षेत्रात राहायचंय आपल्याला. हो, त्याच्यामुळे आपल्याला अजिबात त्याच्याविषयी बिटरनेस, पुढच्या वेळेला ती माणसं समोर आल्यानंतर तितकंच हसत त्यांना भेटायचं, आपल्या मनात काही ठेवायचं नाही, हे सगळं करावं लागतं. प्रेक्षकांची अभिरुची, त्यांच्या अपेक्षा आणि तुमची व्यक्तिगत अभिव्यक्ती याचं संतुलन कसं साधतेस? मला असं वाटतं आपल्या कामातून आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर ते संतुलन साधलं जातं असं मला वाटतं. नाही तर खूप अवघड होऊन जाईल. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मालिकेत मलाही न पटलेली व्यक्तिरेखा असेल तर माझ्या प्रेक्षकांनाही ते कदाचित आवडणार नाही आहे याची भीती वाटते. पण मला तेव्हा ते काम करण्याची गरज असू शकते. मग तेव्हा माझा प्रेक्षक माझ्याकडे राहण्यासाठी ते सगळं वाईट होतं पण रुजुतानी चांगलं काम केलं असं जर म्हटलं गेलं तर मला आवडेल. आणि माझं आणि माझ्या प्रेक्षकांमधला तो जो दुवा आहे, ते जे प्रेम आहे, ते असंच टिकावं यासाठी हेच मी प्रामाणिकपणे केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि बहुधा आजपर्यंत जमलं आहे. हां, म्हणजे मलाही असंच वाटतं की कसं होतं की दिवसाच्या शेवटी, म्हणजे जर मी अभिनेत्री म्हणून काम करत असेन आणि मी एक 10 सीन्स केलेले असतील दिवसात, तर एखाद्या सीनमधनं मला तो एक क्षण मिळालेला असतो ज्याच्यातनं मला समाधान वाटतं. मी लिहित असले तरीही कधीतरी एखादा सीन म्हण, एखादं वाक्य म्हण, मला ते समाधान देतं. अभिनय करून किंवा प्रेक्षकांसमोर येऊन तुम्हाला हाय मिळते आणि लिखाण, हाय म्हणजे हाय वेगळ्या भावना पोहोचल्या, इंग्लिश हाय मिळते किंवा तुम्हाला उत्फुल्ल वाटतं आणि लिहिल्यानंतर तुम्हाला शांत वाटतं. हे एक्झॅक्टली उलटं होतं. पण त्याच्यामुळे हो, आपण करतो ते मुळात ना, एक गोष्ट मी प्रामाणिकपणे सांगते की मी अजिबात अशा भावनेनी कुठलंच काम करत नाही की मी करीन ते प्रत्येक काम काहीतरी खूप जागतिक दर्जाचं असेलच आणि ते ग्रेट असेलच. हे आपण नोकरी करतो तेव्हा कुठे रोज येणारं प्रत्येक काम आपल्याला आवडत असतं. तसा हा आमचा व्यवसाय आहे आणि ह्याच्यातले 2 मालिका कदाचित मला नाही आवडणार, पण मग तिसरी करताना मला खूप मजा येईल. 2तनं मला पैसे चांगले मिळतील, 3ऱ्यातनं मला पॉप्युलॅरिटी चांगली मिळेल, 4थ्यातनं माझा रोल खरंच इतका उत्तम असेल की मला समाधान मिळेल. तर हा बॅलन्स आपल्याला ठेवावाच लागतो. असं नाही होत की एकच काहीतरी मी 5 वर्षातनं आमिर खानसारखा एक सिनेमा केला आणि तोच तारे जमीन पर झाला, असं नाही होत आमच्या तरी क्षेत्रात. त्यामुळे करत राहावं लागतं. त्याच्यातनं कुठेतरी कधीतरी तुम्हाला काहीतरी एक समाधान. आणि तुम्ही कधी क्लिक, तुमचं काय होईल हे तुम्हाला माहिती नसतं. मला वाटतं आरपारच्या बाबतीत असं झालंय की ते आरपार पोहोचलंय लोकांपर्यंत आणि ते खूप आवडतंय लोकांना. तसंच तुझा द अनुरूप शो आहे की जो लोकांना खूप आवडतोय. कारण आता मघा तू म्हणालीस तसं इतके पॉडकास्ट आहेत, पण मी स्वतःसुद्धा आवर्जून, मी टी व्ही तर बघतच नाही, पण मी तुम्हा दोघींना आवर्जून फॉलो करते. तुमचे हे कार्यक्रम मी आवर्जून बघते कारण ते खूप छान असतात. तुझी लेख आता चित्रपट क्षेत्रात आलेली आहे.
ज्या वेळेला तिने पहिल्यांदा तुला सांगितलं, आता तू ह्या क्षेत्रातले सगळे खाचखळगे तुला माहिती आहेत, सगळे टक्के टोणपे तू खाल्ले आहेस आणि चांगली तयार झाली आहेस, तिने जेव्हा तुला पहिल्यांदा सांगितलं की आई मला ह्याच्यातच करिअर करायचं आहे, तेव्हा खरं सांग अगदी पहिली प्रतिक्रिया तुझी काय होती? पूर्ण घाबरले होते. कारण माझी मुलगी हुशार आहे, ती चांगलं लिहिते, ती उत्तम नाचते. मला वाटलं नव्हतं तिने या क्षेत्रात यावं, कारण काही वर्षांपूर्वी तिला आलेल्या काही, आता आमची मुलं आहेत म्हणल्यावर आपोआप ऑफर्स येतात, ते जे काय नेपोटिझम वगैरे म्हणतात तसं. पण तेव्हा तिने नकार दिलेला आहे आणि नव्हती करत ती. पण एक कुठला तरी क्षण, एक तिने चंदू सरांना, चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर एक रोल केला. ABP माझाचा सिरीज होती ती, सायकॅट्रिस्ट मनशुद्ध तुझं. त्याच्यात तिने जेव्हा काम केलं तेव्हा तिचं झालेलं कौतुक, तिला मिळालेलं समाधान, याच्यानंतर तिच्याही लक्षात आलं की आपल्याला हे आवडतं आहे. किंवा कॉलेजमध्ये रुईया मधून ती पासआउट झाली आता, तर रुईया नाट्यवलयमध्ये जेव्हा तिने काम केलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे आपल्याला आवडतं आहे आणि त्यातून आपल्याला आनंद मिळतो आहे. तेव्हा तिने ठरवलं आणि तेव्हा जेव्हा पहिल्यांदा मला असं लक्षात आलं की चटक लागली आहे, तेव्हा पोटात गोळा आला होता. वाटलं नव्हतं की ती या क्षेत्रात येईल. घाबरले निश्चित होते, पण तो एक क्षण होता. मग नंतर मी पूर्णपणे तिच्या पाठीशी होते, कारण मी अशा मताची आई आहे की तिला जे करायचं आहे ते बरोबर आहे आणि ती स्वतः वयापेक्षा जास्ती मच्युअर्ड आहे, त्यामुळे ती विचारी आहे, मला माहिती आहे. त्यामुळे ती चुकीचं पाऊल टाकणार नाही आणि टाकलं तर मी आहे आणि ती तुझी मुलगी आहे, त्यामुळे ती चुकीचं काम करणारच नाही. त्यामुळे नंतर मी पूर्ण पाठीशी होते. आणि आत्ता तिचा जो चित्रपट आलाय एप्रिल-मे 99, त्याचं कौतुक होतंय, लोकांना काम आवडतंय. तुम्ही सुद्धा सगळे नक्की बघा. अशात आहे ना, मला वाटतं तो Amazon प्राईमवर हा चित्रपट अवेलेबल आहे. एप्रिल-मे 99 आणि रोहन मापुसकर दिग्दर्शित चित्रपट आहे. कोकणातली फिल्म आहे. फक्त माझी मुलगी साजिरी जोशीसाठी नाही, पण चित्रपट अत्यंत गोड झाला आहे, त्यामुळे तुम्ही पाहावा असं मला खरंच वाटतं. आणि माझ्या मुलीला लहानपणापासून अत्यंत मिठीत घेणारी एक व्यक्ती इथे बसली आहे, भाग्यश्री. त्यामुळे ती खूपच ओळखते साजिरीला. आणि लहानपणची रुजुता कशी काम करत असेल, कशी दिसेल असं तिला बघून वाटू शकतं. इतकी ती डुप्लिकेट रुजुता आहे आणि त्यामुळे ती तितकीच बिनधास्त असेल आणि तितकीच गोड असेल, या मला खात्री आहे. तू मग नेपोटिझमचा उल्लेख केला. मला असं वाटतं मराठीमध्ये असं काही नसावं, कारण मराठीमध्ये अस्सल तुमच्यामध्ये सोनं लागतं आणि तुमच्यामध्ये जर खरंच टॅलेंट असेल तर तुम्हाला डेफिनेटली काम मिळतं. नेपोटिझम वगैरे मराठीत काही चालत नाही, हे माझं अगदी प्रामाणिकपणे मत आहे. कारण तुम्ही इतकी लोक बघा, इतके कलाकार बघा की ज्यांची मुलं खरोखरच गुणी आहेत, तीच मुलं तुम्हाला दिसतात. नेपोटिझम वगैरे आता त्याविषयी कसं आहे माहिती आहे का, ठीक आहे, म्हणजे ते पुन्हा कसं आहे, सोशल मीडियावर जसं ट्रोल करतात ना, त्यातलाच हा प्रकार आहे. डॉक्टरांच्या मुलांनी त्यांनी निर्माण केलेलं क्लिनिक तो मुलगा चालवतोच ना, जर तोही डॉक्टर झाला तर. तेव्हा त्यांना कोणी असं काही म्हणत नाही. किंवा कधी कधी आता जुन्या काळात आपल्या ज्या गव्हर्मेंट ऑफिसेस होते ते वडिलांनंतर मुलगा तिथे नोकरीला लागायचाच ना, त्यातलाच हा भाग आहे. त्यामुळे अर्थातच आमची मुलं या क्षेत्रात येणार म्हटल्यावर त्यांना विचारलं जाणार, ही संधी त्यांना निश्चित मिळणार, पण त्या संधीचं सोनं करायचं की नाही हे त्यांच्या टॅलेंटवर अवलंबून आहे आणि त्यांच्या सिन्सिअरिटीवर अवलंबून आहे. त्यामुळे निश्चित संधी मिळणं कदाचित त्यांच्यासाठी सोपं आहे, पण ते टिकवून ठेवणं, त्याच्यात स्वतःचं टॅलेंट दाखवणं हे त्या मुलांच्या हातात आहे. तुमची मला थोडं असंही वाटतं याच्याविषयी अरुंधती, की मराठी जे तू म्हणालीस ना, तर मराठी थिएटर रंगभूमी ही गोष्ट अशी आहे ना की ज्याच्यात तुम्हाला इतकं उत्तम ट्रेनिंग मिळतं. आणि ही जी मुलं उभी राहिली आहे त्याच्यामध्ये हिंदी रंगभूमीच नाही आहे, गुजराती आहे,
त्याच्यामुळे हिंदीमध्ये जे नेपोटिझम आपण म्हणतो तो चेहरा दिसणं, त्याचं बाकीचं ग्रूमिंग, मराठीमध्ये तुम्हाला खरंच तुमच्यात ती स्टेजवर उभं राहून एक अख्खा 2.5 तासाचं नाटक करण्याची ताकद असावी लागते का मुळात. तेच ना, म्हणून मी म्हणाले ना की सगळ्या अस्सल दृष्टीने. तुमच्यामध्ये तुम्ही खरं सोनं असायला लागता. एक व्यक्तिगत प्रसिद्धी आणि कुटुंब याचा बॅलन्स साधणं कठीण आहे का गं? हो, म्हणजे कठीण म्हणण्यापेक्षा ते तुमच्या हातात आहे. म्हणजे तुम्हाला जर नसेल तुमच्या कुटुंबाला ती अवाजवी प्रसिद्धी देणं, तर त्याला त्याच्यापासून लांब ठेवणं हे शक्य आहे. आता काय होतं, ते यूट्यूबवर बघा मुग्धा गोडबोलेंच्या मुलीचा क्यूट चेहरा असं म्हणून काय कुणाच्याही मुलींचे चेहरे दाखवतात, नाही त्याला काही अर्थच नसतो. नवरे बायका पेमेंट्स वाटेल आणि सगळं खोटं असतं. रुजुता कमाती है साल में इतने पैसे, उसका टर्नओव्हर है नवरा. मध्ये समीर म्हणजे चौगुले समीर चौगुलेची बायको म्हणून माझा फोटो होता. त्याच्याच बायकोनी मला पाठवलं का, तर आम्ही एका फिल्ममध्ये नवरा बायको होतो. काहीही असतं त्याच्यामुळे काय आहे, त्याला काही अर्थच नाही आहे. पण सोशल मीडियावरती शक्यतोवर आमचे फार क्वचित मुलीचे नवऱ्याचे वगैरे माझे फोटो दिसतील, कारण ते डिजिटल वाटते टाकायची. हो नको ते डिजिटल फुटप्रिंट ठेवू नये असं म्हणतात. आणि हल्लीची मुलं जरा त्या बाबतीत थोडीशी जास्त की नाही आमचे फोटो हे करायचे असं, म्हणजे माझ्या मुलीचं तरी खूपच असतं. त्याच्यामुळे ते पण ते शक्य आहे, त्यांना त्याच्यापासून लांब ठेवणं. एवढं काय आपल्या मागे पॅपॅरझी माझ्या मागे तरी काही नसतं बाबा, त्याच्यामुळे त्यांना लांब ठेवणं शक्य आहे. ठेवता येतं आणि ठेवावं या मताची मी आहे. सोशल मीडिया इतका वाढला आहे की त्याची जी चांगली बाजू आहे ती वापरावी, जी मी वापरते, पण त्याची जी वाईट बाजू आहे ती वापरूच नये आपण, जेणेकरून आपल्या कुटुंबात कोणीही येता कामा नये. किंवा मी रोज कुठे आहे किंवा मी कुटुंबाबरोबर, मला तर सवय आहे, समजा ट्रिपला बिपला तरी जाऊन आले तरी मी फोटो व्हिडिओज काढून ठेवते. आल्यानंतर मला वाटलं तर मी पोस्ट करते. बऱ्याच वेळा मी कुठे गेले कोणाला काही कळतच नाही, गेले गायब आहे ही 4 दिवस, म्हणजे मी माझ्या कुटुंबाबरोबर कुठेतरी जाऊन आलेली असते. तर शक्यतो खरं तर सगळं लोकांना कळावं या मताची मी नाही आहे. पण आहेत काही कलाकार ज्यांचं सगळ्यांना माहिती आहे. आता हा पर्सनल चॉईस आहे, प्रत्येकाने परत्वे बदलू शकतो. मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे आपण वळतोय. एक प्रश्न, आपण मघापासून इतकं सगळं बोलतोय, हे तुमच्या जोडीदारांबद्दल सांगा ग. तुझ्या नवऱ्याबद्दल आहे ना, आपल्याला इच्छा आहे ना ऐकायची की तुझा नवरा काय करतो, त्याला तुझं हे क्षेत्रातलं काम किती आवडतं, तो खरंच घरी एक पोळी आज तू लाटली तर उद्या मी लाटून घेतो, इतका सपोर्ट तुला करतो का, किंवा बाईला मी मेनू सांगतो आज काय करायचंय, व्हॉट एव्हर. म्हणजे तुझ्या जोडीदाराचं तुझ्या क्षेत्रातलं कॉन्ट्रीब्युशन आणि तो काय करतो हे आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. आता मी एक गंमत म्हणून मी रुजुताच्या नवऱ्याबद्दल बोलते की तो तिला कसा सपोर्ट करतो आणि तिला माझ्या नवऱ्याबद्दल सांग. चालेल, छान आहे आयडिया. आम्ही बरं बोलू का माहिती नाहीये. आपापल्या नवऱ्यांविषयी यांना गॅरंटी नाहीये की आपापल्या नवऱ्याबद्दल या बरं बोलतील, त्यामुळे फार पद्धतशीरपणे यांनी या भूमिका बदललेल्या आहेत. हरकत नाही. तर रुजुताचा नवरा शिरीष हा स्वतः फार उत्तम दिग्दर्शक होता आणि तो असिस्टंट डिरेक्टर म्हणून ते 2 जण काम करत असताना भेटले. आणि त्यानंतर शिरीष स्टार प्रवाह चॅनलमध्येही काम करत होता. तो इतका तिला सपोर्ट करतो आणि मला फार कौतुक वाटलं होतं ज्या दिवशी रुजुताचा राजा शिवछत्रपती सिरियलमधला सईबाई गेल्या हा जो सीन होता तो तिने फारच सुंदर केला होता. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी शिरीषने जाऊन तिच्यासाठी एक साडी आणली होती, कारण तो एक सीन तिने फार चांगला केला होता. पण इतका खुल्या दिलानी बायकोचं प्रामाणिकपणे कौतुक आणि चांगलं काय वाईट काय केलं पाहिजे, काय तू करू नकोस, काय चांगलं झालं काय झालं नाही हे सांगणारा नवरा तिने खरंच नशीब काढलंय. म्हणजे ती सांगितलं ना की ती गोल्डन स्पून घेऊन जन्माला आली आहे. आणि खरा क्रिटिसाइज करणारा माणूस आपल्या घरातच आहे की तुझं काय चांगलं आणि काय. हो हो हो. आता काय करशील. फार हुशारीने यांनी या भूमिका बदलल्या. ती हुशार आहे ना, शाणे.
ऋषिकेश हा IT मध्ये आहे, तो फायनान्सेसमध्ये आहे आणि त्याचा स्वतःचा प्रचंड उद्योग चालू असतो. त्यामुळे त्याचा आणि आमच्या क्षेत्राचा काहीही संबंध नाही. त्यामुळे तो रिचनेस हिच्याकडे बघितल्यावर वाटतं सुद्धा. नाही, तो IT मधला आहे ना, नाही, तो तिच्या ऑरा मधला आहे. तो IT मधला नाही आहे. ती ITत राहते म्हणून आहे. वा वा, क्या बात. तर ऋषिकेश आमच्या क्षेत्रातलं त्याला काहीही माहीत नाही आणि त्याला काहीही इंटरेस्ट नाही. तो कधीतरी हिचं काम बघितलं तर बघतो, नाही बघितलं तर नाही बघत. पण आम्ही जेव्हा ग्रुपनी भेटतो तेव्हा तो एक सायलेंट लिसनर एक असतो आमच्यात. आम्ही काय आमच्या क्षेत्रातलं बोलतोय ते साधारण ऐकत असतो. त्याला थोडी गंमत पण येते, मज्जा पण येते. आणि मग नंतर तो विचारतो, हे जे तुम्ही बोलत होतात हे तो म्हणजे कोण आणि ती म्हणजे त्याला कोण? इतकी भीषण माणसं माहिती नसतात की म्हणजे मला लाज वाटते अक्षरशः की ही खूप मोठी माणसं आहेत, अरे तुला माहित नाहीत. पण ते कसं आहे, त्याच्या क्षेत्रातली मोठी मोठी माणसं अनेकदा मलाही माहिती नसतात. पण तो म्हणजे मला एक छान वाटतं की त्याला म्हणून मी यांना भेटत नाही असंही त्याचं म्हणणं नसतं. अजिबात नाही. म्हणजे तो अतिशय कौतुकाने शिरीषचे आणि त्याचे तर वेगळे फोन वगैरे होतात. म्हणजे ते कशाविषयी बोलतात काय माहिती, पण बोलतात बाबा. नाही, ते कदाचित बोलत असतील, गेल्या बाबा भवानगराच्या बाहेर जरा शांत वाटतंय. एखादा कटू अनुभव ग तुझ्या क्षेत्रात काम करताना सेटवरचा, की ज्याने तुला, आणि असं आयुष्यात घडतच असतं की एखादा अनुभव आपल्याला असा येतो की जो आपल्याला काहीतरी धडा कायम शिकवून जातो, की कायम आपल्या लक्षात राहतं की बापरे नको. असा एखादा अनुभव आठवतोय की नाही माझ्या वाट्याला असं काही घडलंच नाही, सगळं छानच झालं? काही कटू अनुभव आले. त्यातला एखादा सांगा मला. बॉलिवूडमध्ये मी एक चित्रपट केला तेव्हा एक कटू अनुभव आला मला. म्हणजे त्याविषयी ऐकलं होतं, पण ते जेव्हा थेट तुम्हाला विचारलं जातं तेव्हा जे अंगावर येतं तो अनुभव मी घेतला. पण एक तर त्याचा अर्थही मला बराच वेळ कळत नव्हता. इतका तो अनुभव मराठीत आलेला नसतो. त्यामुळे जेव्हा असं विचारलं गेलं की मग पुढच्या चित्रपटात पण तू असणार का, मग तू ऑफिसमध्ये येणार का, मग तू मीटिंगला येणार का, तेव्हा कळत गेलं की अच्छा काहीतरी वेगळं. किंवा मी कोणीच नसताना सेटवर मला महत्त्व देत आहेत हे लक्षात आलेलं असताना थोडंसं मनात शंका यायला लागली की हे काहीतरी वेगळीकडे चाललं आहे. तो एक कटू अनुभव होता. त्याच्यानंतर मग मी तिथे वळलेच नाही. तेवढाच एक वाईट अनुभव आला मला. बाकी छोटे मोठे अनुभव येत राहतात, ते काही सांगण्यासारखे नसतात. म्हणजे असं नाही आहे की सगळंच गुलाबी आहे. खरं तर दिसताना सगळं गुलाबी दिसतं, तसं ते गुलाबी नसतंच. अर्थात कष्ट खूप आहेत आमच्या क्षेत्रात आणि पेशन्स खूप लागतात. पण हा एक कटू अनुभव होता जोही मी माझ्या मते चांगल्या पद्धतीने हाताळू शकले. त्या माणसाला न नाराज करता, त्याला कळलंही नसेल की मी कशी सुमडीमध्ये तिथून सटकले, पण करू शकले मी ते मॅनेज. येतात पैशांच्या बाबतीत अनेकदा वाईट अनुभव येतात. जनरली टेक्निशियन्सचे, म्हणजे आता मी टेलिव्हिजनवरती टेक्निशियन आहे, मी रायटर आहे, त्यामुळे माझे पैसे कधी बुडत नाहीत. पण मालिका संपली की निर्माते किंवा प्रोडक्शन हाऊसकडनं पैसे काढून घ्यावे लागतात, असंही कधी कधी होतं. ती एक कसरत असते आणि वाईट वाटतं की एवढी वर्ष काम केल्यानंतर सुद्धा आपलेच पैसे, आपल्याच कष्टांचे पैसे आपल्याला लोकांकडे मागावे लागतात. कारण या क्षेत्रामध्ये त्याचा फॉलोअप घ्यावा लागतो. ते एक 90 दिवसांचं गणित आमच्याकडे असतं की तुम्हाला काम केल्यानंतर 90 दिवसांनी कामाचे पैसे मिळतात. तर त्याचा जरा कधीतरी फॉलोअप घ्यावा लागतो. पण मला असंही वाटतं की तुमचं काम बोलतं. म्हणजे जर तुम्हाला या क्षेत्रात इतपत आता आणि एवढी वर्ष काम करून आमच्या ओळखी असतात की मला जर एखाद्या प्रोड्युसरकडनं नाही पैसे मिळाले तर मी हे चॅनलमध्ये जाऊन स्वतः बोलू शकते की मग ते त्या प्रोड्युसरला थोडेसे हे करू शकतात की हिचे पैसे आधी पहिल्यांदा क्लिअर करा वगैरे. पण असे अनुभव येतात. म्हणजे एकदा एका मालिकेच्या वेळी असं झालं होतं की माझी मुलगी तेव्हा खूपच लहान होती आणि मध्ये जवळजवळ एक 7-8 वर्ष मी काहीच काम करत नव्हते. म्हणजे मी अगदी पूर्ण वेळ गृहिणी वगैरे होते. तर तेव्हा माझ्या सासऱ्यांचं ऑपरेशन होतं
आणि घरी तोपर्यंत आणि मी अशा विचारात आले होते की आपल्याला काम थांबवावं लागणार आहे, कारण माझा नवरा त्याची तेव्हा फिरतीची नोकरी होती. मग मी आणि माझी मुलगी दोघीच, आई आणि सासू पण येऊ शकत नव्हत्या, सासऱ्यांचं ऑपरेशन होतं वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे मी रीतसर 1 महिन्याभराची नोटीस दिली होती की मी या मालिकेतनं बाहेर पडते. आणि त्यानंतर त्या निर्मात्यांनी खूपच दिवस माझे पैसे दिले नव्हते. मग काहीतरी चॅनलमध्ये माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली वगैरे वगैरे. बराच काळ आमच्या क्षेत्रामध्ये लिखापडी काही नसायची, बऱ्यापैकी सगळं विश्वासावर होतं. पण पुन्हा एकदा चॅनल माझ्या बाजूने उभं राहिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की हिचे पैसे तुम्ही क्लिअर करा, कारण माझ्याकडे 1 महिन्याची मी नोटीस दिल्याचा प्रूफ होतं. तर असे अनुभव येतात. पण आम्ही तशा बऱ्यापैकी सीझन्ड त्या बाबतीत आहोत की आता आम्हाला कशा पद्धतीने ते काढून घ्यायचे, काम कसं आपलं रेटायचं, या गोष्टी. किंवा मग शेवटी फारच डोक्याला त्रास होणार असेल तर मग जाऊ दे, आपल्याला दुसरं काम मिळेल असं आम्ही म्हणतो. अजूनही खरं आमच्या क्षेत्रात गंमत म्हणून सांगायला आवडेल मला की कलाक्षेत्र असल्यामुळे अजूनही त्याच्याकडे ना, की कलाकार आहात ना, म्हणजे कला तुम्हाला सादर करायची आहे ना, तर प्रत्येक वेळेला त्या पैशांकडे काय बघता असं अजूनही आमच्याकडे बघितलं जातं काही काही ठिकाणी. की आता ठीक आहे, म्हणजे 20 वर्षांपूर्वी कला ती आम्ही कदाचित आमच्याकडे कला आहे हे दाखवण्यासाठी प्रयत्न केला, धडपड केली. पण आता जर आम्ही 26-27 वर्ष या क्षेत्रात काम करतोय, आमचं घर याच्यावर चालतं. म्हणजे फक्त हौस म्हणून आम्ही नाही करत, याच्यावर आमचं घर चालतं. अजूनही असे अनुभव येतात. आता आम्हाला नाही, आम्ही एक टप्पा पार केला आहे, पण तरुण मुलांना वगैरे का तुझा नवरा आहे ना, मग तुला कशाला पैसे हवे? हा प्रश्न मला तर अनेकदा विचारलाय. म्हणजे मोठ्या मोठ्या म्हणजे निर्मात्यांनी काम केलंय त्याचे पैसे मिळणं हा आमचा हक्क नाही, पैसे काय मागता असं अजूनही. म्हणजे चेक्स जेव्हा मिळतात त्या लिस्टमध्ये माझं नाव सगळ्यात शेवटी असतं, कारण माझा नवरा कमावताय ना, हिला काय गरज, हिला कशाला. किंवा कामाची जेव्हा वेळ येते तेव्हा कसं आहे सांगू का, की मी हे मान्यच करते की मी आयुष्यात कम्पॅरेटिव्हली कमी स्ट्रगल केला आहे. आणि केलेला असला तरी मला त्याच्याविषयी बोलायला नाही आवडत, सगळ्यांनी केलेला असतो. पण तो जो इंटरनल स्ट्रगल असतो की हो माझा नवरा व्यवस्थित कमावणारा आहे, पण मला वाटतं ना की आपण काम करावं. किंबहुना आज जर आत्ता इथे मी म्हटलं की मी नाही काम करणार तर जगाला काहीच फरक पडणार नाही आहे, पण मला पडणार आहे. तर तो जो एक आतला आपला ड्राईव्ह असतो, ज्याच्यासाठी आपण एवढं काम करत असतो, तर त्याची किंमत समोरच्या माणसाने हिला काय गरज आहे असं म्हणून करून टाकायची. मी कष्ट करते ना, त्या कष्टांची काहीतरी किंमत आहे ना. पण नवरा कमावता आहे म्हणून तुला गरज नाही आहे, हे तर मी इतके वेळा आणि इतक्या मोठ्या मोठ्या लोकांकडनं ऐकलंय की म्हणजे तुला काय गरज आहे तुझे. म्हणजे मी मुंबईला आले तेव्हा मला आईवडील तुला पैसे देत नाहीत का वगैरे हेही मी ऐकलंय. थोडक्यात तुम्हाला नाही आहे काही तुमची गरज, तुमचं सगळं छान व्यवस्थित चालणार आहे. पण ही परिस्थिती बघ ना मुग्धा, म्हणजे हे तेव्हाही होतं आणि हे आत्ताही मी एका सेम तरुण पिढीतल्या जोडप्याबद्दल बघितलंय. तर ही गोष्ट नाही बदलली बरीक. हळूहळू तीही बदलेल अशी आपण आशा करूया. आपण आता एका रॅपिड फायर राऊंडकडे वळणार आहोत. तत्पूर्वी म्हणजे अगदी आता शेवटचं, पण मला एका गोष्टीच्या बाबतीत तुमच्या दोघींनाही विचारायचं पण आहे, सांगायचं पण आहे की तुमचं जे काम आहे ते अत्यंत त्याला काही म्हणजे खूप काळ तुम्हाला काम करावं लागतं. अनेक वेळा तुमच्या जेवणाच्या वेळांना पण काही अर्थ नसतो, म्हणजे कधीही जेवा कधीही ब्रेक होतो. या सगळ्या याच्यात कलाकारांच्या तब्येतीची, त्यांच्या आरोग्याची खूप काळजी सातत्याने वाटायला लागली आहे. कारण कलाक्षेत्रातले आपले अनेक मित्रमैत्रिणी, आता मी नावं नाही घेत कारण त्रास होतो त्याचा, या अनेक आजारांमुळे होत्याचे नव्हते झाले. इतकी वर्ष स्ट्रगल करून शून्यातनं स्वतःला उभं करून त्यांनी गुड बाय करून ते आपल्याला गेलेत. अशा वेळेला तुम्ही दोघी स्वतःच्या आरोग्याची काळजी, पहिले आपण आणि मग काम, कारण सर सलामत तो पगडी 50, तुम्ही दोघी स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घेता हे अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल. परत क्रम बदलते, हिच्याकडेच जाते. मी शूट चालू असताना सुद्धा घरचं सगळं जेवण घेऊन जाते कायम, त्यामुळे त्याच बाबतीत हेल्दी घरचं खाणं, पोळी भाजी कोशिंबीर आमटी भात या गोष्टींची मी काळजी घेते. व्यायाम मी आवडतो मला करायला, ऑन अँड ऑफ व्यायाम मी करते. आणि म्हणून जिभेचे चोचले पुरवत नाही का, तर तसंही नाही,
तेही पुरवते मी. पण माझं खूप लक्ष असतं स्वतःच्या तब्येतीकडे, त्यामुळे एका वेळेला कमी खाणं, संध्याकाळी वेळेवर खाणं, रात्री उशिरा न खाणं, अशा काही गोष्टी पाळतीये. पण तरीसुद्धा एक मला सांगायला आवडेल सगळ्यांनाच, म्हणजे की वर्षातनं एकदा आपलं सगळं चेकअप आपण करायला पाहिजे. शरीराकडे आपण आपल्या दुर्लक्ष करायला नको. काय सांगशील? माझ्या नवऱ्याच्या कंपनीत अगं खूप पूर्वीपासनं ते म्हणजे विथ स्पाऊस फुल बॉडी चेकअप होतं, त्याच्यामुळे मी अगदी 32-33व्या वर्षापासून तसं ते करते. आणि मी बऱ्यापैकी घरी असते, कारण मी लिखाण घरी बसून करत असल्यामुळे आता मी लाडावली आहे त्या बाबतीत. मला जरा घरचं गरम आणि असं शिळं खात नाही मी शक्यतो. मी तेवढं एक मला आवडत नाही शिळं खायला, मला गरम अन्न आवडतं. एवढ्या 2 गोष्टी आहेत. बाकी मी दुधा तुपावर पोचलेला देह आहे. हो, दुधा तुपावर पोचलेला देह आणि मनाने आनंदी असता, दोघी हसत असता. हो, त्यामुळे शरीर आणि मन एकत्र प्रवास करत असतो. आता आपण रॅपिड फायर राऊंडकडे वळणार आहोत. मी दोघींनाही एकही क्षणाचा अवधी देणार नाही आहे विचार करायला. आणि मला 4 मला 3 असं नाही, मला एकच उत्तर हवंय. त्यामुळे आरपारची शपथ घेऊन आणि द अनुरूप शोची शपथ घेऊन मी जे सांगेन ते खरं खरं सांगेन, एकही खोटं सांगणार नाही असं म्हणून आपण, म्हणजे मीच म्हटलं तुमच्या वतीने, असं म्हणून आपण आता ह्या रॅपिड फायर राऊंडला सुरुवात करूया आणि त्यानंतर ही मुलाखत आपली संपणार आहे. दोघींनाही विचारणारे आणि दोघींचे उत्तर वेगळं असायला हवं आणि 2 मधला एकच चॉईस किंवा 4 मधला एकच चॉईस. व्यवसायात काय जास्त महत्वाचं मुग्धा, नशीब की मेहनत? मेहनत. नशीब. बरोबर, तुझ्या बाबतीत ते बरोबर आहे. तुमचं यश कोणामुळे आलंय? माझ्या बाबतीत नाहीये, आहे तुझ्याही बाबतीत आहे. मेहनत मी पण घेते. नाही, नशीबवान मी पण भांडण. बरं, तुमचं यश कोणामुळे आलंय? स्वतःची मेहनत की टीमचा सपोर्ट? मेहनत. मेहनत. काम करताना आवडतं वातावरण, मुग्धा, कॉफी सोबत ब्रेनस्टॉर्मिंग की शांत घरामध्ये बसून एकटं काम? 100% शांत घरात बसून एकटं काम. कॉफी सोबत ब्रेनस्टॉर्म. डेडलाईन जवळ आली की काय होतं? प्रचंड ताण की प्रचंड ऊर्जा? प्रचंड ऊर्जा. ऊर्जा. अरे वा, फॉर अ चेंज. मला वाटलं ताण म्हणाल कदाचित. जास्त आव्हानात्मक काय? नवीन प्रोजेक्ट सुरू करणं की जुनं प्रोजेक्ट टिकवून ठेवणं? जुनं प्रोजेक्ट टिकवून ठेवणं. जुनं प्रोजेक्ट टिकवून ठेवणं. आपला प्रेक्षक खुश व्हावा म्हणून आपल्याला मिळणारी रक्कम कमी करावी की क्वालिटी उत्तम द्यावी? नाही प्रश्न मला कळला नाही. म्हणजे आता मला काम खूप छान मिळत आहे, पण मला त्याच्यासाठी मिळणारे पैसे कमी आहेत, पण माझ्या प्रेक्षकांना हे काम मी केलं तर मी आवडणार आहे. पैसे कमीच असतात. क्वालिटी काम. क्वालिटी काम ते तसेही कमीच असतात, मग त्यापेक्षा क्वालिटी केलेलं बरं. बरं. प्रेरणा कुठून मिळते? स्पर्धकांकडून की स्वतःच्या ध्येयाकडून? स्वतःच्या ध्येयाकडून. 100% ध्येयाकडून. काम करताना मूड फ्रेश करण्यासाठी गाणी की गप्पा? गप्पा. दोन्ही नाही. गाणी पण नाही, गप्पा पण नाही. ती आणि तिची कॉफी. हो, करेक्ट. प्रवास कशासाठी आवडतो? व्यवसायासाठी की फक्त रिलॅक्स होण्यासाठी? रिलॅक्स होण्यासाठी. दोन्ही. जर जादूची छडी मिळाली तर आपले प्रेक्षक लगेच खुश व्हावेत की सगळं काम एका क्लिकमध्ये व्हावं? क्लिकमध्ये काम व्हावं म्हणजे प्रेक्षक खुश होतील. प्रेक्षक खुश व्हावे. जास्त अवघड काय? रोग ओळखणं की रोग बरा करणं? रोग बरा करणं. रोग बरा करणं. निसर्गातील जादू कुठे दिसते? झाडांच्या पानात की त्याच्या मुळात? मुळात. पानात. मुळं दिसतच नाहीत. जर एक जादुई औषध बनवू शकला तर ताप कमी करणारं औषध की सर्दी कायमची घालवणारं औषध? सर्दी कायमची कारण तिला कायम सर्दी असते. रुजुताला कायम सर्दी असते. सर्दी कमी करणार सर्दी. आता मुग्धा, तुझ्यासाठी माझे प्रश्न आहेत. मालिकांचं संवाद लेखन, नाट्यबाह्य कार्यक्रम
सॉरी मालिकांचं संवाद लेखन की नाट्यबाह्य कार्यक्रमांचं लेखन? नाट्यबाह्य कार्यक्रमांचं लेखन. सेलिब्रेशन, हॅमलेट, खरं खरं सांग, संकेत मिलनाचा? हॅमलेट. आभाळमाया की ठिपक्यांची रांगोळी? आभाळमाया. आई कुठे काय करते, होणार सून मी या घरची, तुमची मुलगी काय करते, की अजूनही बरंच आता आहे? बापरे, हे कठीण आहे. नाही, पण एकच उत्तर हवंय आम्हाला. होणार सून मी या घरची. प्रेक्षक सांगतील ना, काय वाटतं? अजूनही बरंच आता आहे, होणार सून. होणार सून मी या घरची हे माझं पहिलं लिखाणाचं काम होतं, त्याच्यामुळे ते. ओके. रुजुता, आनंदी हे जग सारे, जाऊ नको दूर बाबा, कळत न कळत? कळत न कळत. नृत्य, अभिनय की निवेदन? अभिनय. रीलद्वारे प्रसिद्धी की दमदार काम करून प्रसिद्धी? दमदार काम करून. नाही, रील माझ्याबरोबर असेल तर ती प्रसिद्धी जास्त. खऱ्या आयुष्यात जास्त भूमिका कुठली आवडते, आई की बायको? हे किती अवघड आहे. म्हणूनच विचारलंय. आई. थँक्यू सो मच. यांचा हा सगळा प्रवास, मला असं वाटतं मालिकांबद्दल बोलण्यापेक्षा तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या तुमच्या काय म्हणूया आपण, तुमची जडणघडण, तुमचा व्यक्तिगत आयुष्यातला प्रवास, तुमची विचारसरणी, हा सगळा आम्हाला आज तुमच्यातला प्रवास जाणून घेताना खूप छान वाटलं. मला प्रचंड दडपण आलं होतं, कारण दोघीही उत्तम संवादिका आहेत, दोघी उत्तम बोलतात, त्यामुळे खूप घाबरले होते. पण दोघींनीही मला खूप छान रिलॅक्स केलं आणि मला सांभाळून घेतलं. याबद्दल दोघींचेही मनापासून आभार. आणि ठाणेकर रसिक हो, तुम्हीसुद्धा कार्यक्रमाला आलात. प्रारंभचे सगळे कार्यक्रम विनामूल्य असतात, पण तुम्ही आवर्जून पाऊस असला, ऊन असलं तरीसुद्धा गेली 23 वर्ष प्रारंभच्या कार्यक्रमांना येता, उत्साहाने येता, शेवटपर्यंत थांबता. त्यासाठी तुमचे मनापासून आभार. आणि मी निवेदिकांच्या वतीने मी सांगते, तू बोल. एकच मला फक्त की कुठलीही संस्था 23 वर्ष चालवणं ही एक प्रचंड अवघड गोष्ट आहे. साधी 5 मैत्रिणींची भिशी नाही टिकत एवढी वर्ष, पण एक संस्था चालवणं आणि त्यात सातत्याने काहीतरी क्वालिटेटिव्ह ज्याला आपण म्हणतो तसं काम करत राहणं ही खूप कठीण गोष्ट आहे. आणि तू ती करतेस याबद्दल खरंच. आणि आता ह्याच नोटवर मी आज आमचे खूप सभासद आहेत, 200च्या वर सभासद आहेत, पण तरीसुद्धा कोअर टीमसाठी ज्या ज्या माझ्या मैत्रिणी काम करतात त्यांना मला आत्ता मंचावर खरं बोलवायला आवडेल. आणि तुमच्याबरोबर त्यांचाही एक एकत्रित फोटो झाला तर मला खूप छान वाटेल. मी सगळ्यांना बोलवते, गीता, अलका, वैशाली, मनीषा, कीर्ती आणि आमच्यासाठी मघापासनं बॅकस्टेजच्या मागे काम करणारे आमचे सगळे दादा, बॅकस्टेजला काम करणारे, समोर लाईट्स करणारे, तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे, कारण हा सगळ्यांचा एकत्रित कार्यक्रम आहे. आणि 14 वर्ष तुमच्याबरोबर, तुमच्यामुळे आम्ही हा करू शकतोय आणि 23 वर्ष संस्था चालवू शकतोय. सगळ्यांनी या मंचावर जे जे बॅकस्टेजसाठी काम करतात कुणीही प्लीज जाऊ नका. आणि एक शेवटची सूचना मी पुन्हा संस्थेच्या वतीने देते आहे की आमच्या आदिवासी महिलांना आम्ही माजरपाठाचा कपडा देतो, त्यांना आम्ही रंग देतो, त्यांना वारलीचं प्रशिक्षण देतो, त्यांच्यासाठी मशीन गोळा करतो, त्या त्यांना वाटतो आणि त्यातून मिळणाऱ्या 110-120 रुपयाची एक पिशवी असते. लगेच काही त्यातून ती श्रीमंत होत नाही, पण किमान मी कमवू शकते हा विश्वास तिच्यामध्ये निर्माण करावा म्हणून हे काम आम्ही सातत्याने करतोय. पिशवी थोडी महाग आहे, मला त्याची कल्पना आहे, पण ते सगळं हाताने करतात. पेंटिंगसुद्धा हाताने करतात, कुठल्याही मशीनद्वारे ते होत नाही. त्यामुळे त्या पिशव्या तुम्ही नक्की घ्या. प्रारंभचं जर तुम्हाला वार्षिक सभासदत्व घ्यायचं असेल, वर्षाची 1000 रुपये फक्त फी आहे, ती जर तुम्हाला घ्यायची असेल, सभासदत्व घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे घेऊ शकता. मला पुन्हा सांगायचं आहे, प्रारंभ ही विनाअनुदानित संस्था आहे. आमचे जेवढे उपक्रम चालतात त्याच्यासाठी आम्ही प्रायोजकत्व मिळवतो. फक्त ह्या कार्यक्रमाला प्रायोजकत्व नसतं, ते मिळवून आम्ही त्यातनं गेली 12 वर्ष कॅन्सरसाठी काम करतोय. आमच्याकडे सरकारचं कुठलंही अनुदान नाही. त्या अनुदानातनं वीटभट्टी कामगार महिला, घरकाम करणाऱ्या महिला यांचं पॅप्समियर, CA 125, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, इंटरनल चेकिंग, ब्रेस्ट चेकिंग,
आणि त्यांना आयर्न कॅल्शियम 6 महिने 4 महिने पुरेल एवढं सातत्याने आम्ही हे काम करतोय. तुम्हाला जर प्रारंभाला देणगीसुद्धा द्यायची असेल तर तिथे आमचा QR कोड आहे किंवा आमचे ऑनलाईन बँक डिटेल्ससुद्धा तिथे आहेत, तुम्ही नक्की देऊ शकता. थँक्यू सो मच. मी आता आणि आमची दानपेटी तिथे ठेवलेली आहे. आमच्या वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमातल्या प्रकल्पांमध्ये आजी आजोबांना फक्त वर्षातनं एकदा जाऊन वाढदिवस करून खायला देण्यापेक्षा वर्षभर आम्ही वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमात त्यांची बौद्धिक भूक भागवतो आणि वर्षाच्या शेवटी त्यांना जेवण देतो आणि त्यांना वस्तू अशा स्वरूपात देतो की तेलाची बाटली आहे, मूव आहे, विक्सची डबी आहे, टूथपेस्ट आहे, बिस्किट्स आहे, अशी मोठी किट करून त्यांना देतो. आणि सगळ्या जी म्हणजे सगळी जी काय म्हणूया आपण त्याला निराधार मुलं असतात, कुठेतरी टाकलेली कुठून तरी आणलेली, त्या मुलांना वर्षाच्या शेवटी खाऊ देताना आम्ही प्रत्येकाला क्राऊन घालतो, त्यांना मुकुट घालतो की तुम्हीसुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात आणि तुम्हीसुद्धा तितकेच व्हॅल्युएबल आहात. तर ह्या सगळ्या आमच्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला जर काही मदत करायची असेल तर नक्की करा. कुठलाही आग्रह नाही, सक्ती नाही, हा पूर्णपणे तुमच्या स्वेच्छेचा भाग आहे. आणि 5 नोव्हेंबरला यंदा आमचा 15वा महिला महोत्सव संपन्न होतो आहे. आमची मैत्रीण वनिता थोरात जी माझ्याबरोबर 18 वर्ष होती, ती कॅन्सरनी वयाच्या 48व्या वर्षी गेली. मागच्या 5 वर्षापासून वनिता थोरात स्मृती तिला डेडिकेट करणारा हा महोत्सव असतो. 15 वर्ष महोत्सव असला तरी 5 वर्षांपासून हा महोत्सव तिच्या नावाने असतो. तर 5 नोव्हेंबरला त्या सगळ्या स्पर्धा घाणेकरमध्ये दिवसभर सकाळी 8 ते रात्री 8 संपन्न होणार आहेत. आणि मला वाटतं 8 नोव्हेंबरला आमचा महिला महोत्सव आरमॉलच्या बँक्वेट हॉल रिट्समध्ये दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत संपन्न होणार आहे. सो तुम्ही नक्की या, त्याची वेळोवेळी माहिती तुम्हाला मिळेलच. आता मी सगळ्या टीमला मंचावर बोलवते आहे. किशोर या, तुम्ही पण या. नितीन, तुमची सगळी टीम मंचावर या. आपण सगळे या सेलिब्रिटीज बरोबर एकत्र ग्रुप फोटो काढूया. या, सगळ्यांना बोलवते आहे. नितीन या, या सगळे या. लाईट, साऊंड दादा, सगळे या. कार्यक्रम प्रत्येक वेळेचेच अप्रतिम असतात, त्याला काही शब्द नाही आहेत की छान आहे म्हणायला. पण आजचा कार्यक्रम फार छान झाला की ज्या आपण टी व्हीवर वगैरे बघतो, नाटकातनं बघतो, त्या कलाकारांचं आपल्याला प्रत्यक्ष ऐकायला मिळालं की त्यांच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासापर्यंत. आणि ते खूप छान वाटलं, कारण आपण नुसतं गुगलमध्ये वगैरे बघतो ते खोटं असतं हे कळलं की हे खरं नाही आहे. आणि त्याच्यामुळे आजचा प्रोग्राम फार छान झाला. आणि याच्या आधी तुम्ही प्रारंभाचे कोणते कार्यक्रम? मी प्रारंभाचे आम्ही सगळा माझा ग्रुप आम्ही मेंबर आहोत, त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक आरंभाचे हे करतो. पहिले तर आम्ही त्याच्यात व्हॉलेंटिअर म्हणून सगळं करत होतो आणि आता माझ्या तरी वयाप्रमाणे मी नाही करू शकत आहे, पण बाकीच्या बायका करतात आणि येतो. प्रत्येक कार्यक्रम आम्ही सोडत नाही आणि त्याचा रिपोर्ट आम्ही लगेच अरुंधतीला देतो स्वतः. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला? कार्यक्रम एकदम सुंदर होता, नेहमीप्रमाणेच. अरुंधती मॅडमना मी मागच्या 2 वर्षापासून फॉलोअप करतोय. निवेदिका, एक सुंदर निवेदिका, सुंदर निवेदिकेपेक्षा एक सुंदर लेखिका म्हणून मी त्यांना खूप मला आवडतात. त्यांचं आनंदकुळ हे पुस्तक मी वाचलेलं आहे. खूप सुंदर अनुभव त्यातून मला घेण्यासारखे वाटले. आणि बाकीचे प्रारंभचे सर्वच कार्यक्रम अगदी दर्जेदार असतात आणि खरोखर त्यांना मी प्रारंभला याबद्दल खूप शुभेच्छा देतो आणि पुढील कारवाईस पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद. अजून एक, तुम्ही याआधी प्रारंभाचा कोणता कार्यक्रम मध्ये भाग घेतला आणि तो कसा होता, कसा वाटला तो? मी प्रत्यक्ष भाग घेऊ शकलो नाही, कारण मी पोलीसमध्ये सर्व्हिसला होतो. आताच 2 महिन्यापूर्वी मी रिटायर झालेलो आहे. पण प्रत्येक कार्यक्रमात मला जिथं वेळ मिळेल तिथं मी त्या कार्यक्रमात हजर राहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे. ठीक आहे, थँक्यू.
आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? आजचा कार्यक्रम हा नक्कीच छान होता. विशेष म्हणजे असं की आपण जे रोज वेगवेगळे करमणुकीचे प्रोग्राम बघतो त्यात ज्यांनी सहभाग घेतला होता त्यांच्या तोंडून जे ऐकायला मिळालं त्याला जास्त महत्त्व असतं. आणि इतर वेळेला जे आपण सोशल मीडियावर ऐकतो ते सोशल मीडियावर जे ऐकतो ते सोशल मीडियावर ऐकलं वेगळं आणि प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून जे काही खरं जे अचानक जे मिळतं ते वेगळं. त्याच्यामुळे तो आजचा कार्यक्रम खूप छान वाटला. तुम्ही प्रारंभचे सभासद आहात का किंवा याच्या अगोदर कुठले कार्यक्रम पाहिलेत का तुम्ही? मी प्रारंभचा सभासद नाही, पण मी अरुंधतीचं स्ट्रगलिंग आणि तिच्या गोष्टी 2002 पासून बघतोय. आणि त्यावेळेपासून ती ज्या ज्या पद्धतीने प्रारंभमध्ये प्रगती करत गेली, वेगवेगळ्या क्षेत्रात तिचे अनेक सहभाग आहेत. हे प्रत्येक गोष्ट मला माहितीची आहे, कारण आमचे प्रत्यक्ष चांगले संबंध असल्यामुळे आम्ही जे काही मी सांगतो ते एकच सांगेन की अरुंधतीने जे केलं आहे ते खरंच फार कठीण आणि अतिशय सुंदर काम आहे. थँक्यू सर, थँक्यू. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला? काय तुमच्या खूपच छान वाटला. दोघींचे विचार आम्हाला कळले आणि सिरियलमध्ये किंवा इतर त्यांच्या प्रोग्राममध्ये काय काय कसं कसं असतं ते सगळं आम्हाला कळलं. तुम्ही प्रारंभचे सभासद आहात का? कधीपासून आहात? कुठले कुठले कार्यक्रम तुम्ही आतापर्यंत अटेंड केलेत? सभासद तर नाही आम्ही, पण दरवर्षी बऱ्याचशा कार्यक्रमाला आम्ही येतो आणि आम्ही पार्टिसिपेटही करतो. इकडे भजन वगैरे मला प्राईज वगैरे पण मिळालेले आहेत. कार्यक्रम इथला नेहमीच छान होतो. संस्थेबद्दल तुम्ही काय म्हणाल? संस्था एक तर एवढी वर्ष चालली आहे म्हणजे नक्कीच अरुंधती ताईंचं काहीतरी त्यात आहे आणि खरंच त्या मेहनत घेत आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारी टीमही खूप चांगली आहे. सपोर्ट करायची आमची इच्छाही आहे. बघू आता पुढे येऊच आम्ही. म्हणजे थँक्यू, थँक्यू. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला? हो, खूप छान कार्यक्रम होता आणि त्यांच्याशी ज्या मनमोकळ्या गप्पा झाल्या त्याच्यातून आम्हाला पण काहीतरी धडा शिकण्याजोगा आहे. म्हणजे आजकालच्या सांस्कृतिक जे प्रोग्राम होतात किंवा टीव्हीचे प्रोग्राम होतात त्याच्यात कसं काही वाईट प्रवृत्ती पण आल्या आहेत आणि त्याच्यापासून कसं आपण आपल्या कुटुंबाला वाचवायला पाहिजे हे त्यांनी चांगल्या प्रकारे सांगितलं आणि त्या दिलखुलास गप्पा होतात त्यांच्या. त्यामुळे मजा आली. प्रोग्राम एकदम छान झाला, एकदम आवडला आम्हाला खूप. आणि म्हणून मी आता या संस्थेचा पण मेंबर होतो आहे. तर मला आवडलं, म्हणजे संस्थेचं काम पण आवडलं आहे. त्यामुळे मी आता मेंबरशिप घेतली आहे त्यांची. याआधी तुम्ही प्रारंभचे कोणते? नाही, अगोदर आमचे कुठचे मी ह्याच्यात आलो नव्हतो. आमच्या दुसऱ्या संस्था आहेत त्याच्याशी मी संलग्न आहे. आणि ही गीतांजली जी आहे तिची आई आमच्या संस्थेमध्ये आहे आणि आम्ही नेहमी भेटत असतो दर महिन्याला. तिच्याकडून मला ही माहिती मिळाली आणि तिने मला बोलवलं. त्यामुळे या संधीचा लाभ आम्ही घेतला आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं त्याच्यामुळे. ओके, थँक्यू. थँक्यू, धन्यवाद.